भरारी कार्यक्रमात मी संपूर्ण लोकमत टीमच्या वतीने आपलं सहर्ष स्वागत करतोय. लोकमत आपल्याला माहिती आहे की महाराष्ट्रातील आणि देशातील नंबर 1 च मराठी वृत्तपत्र आहे. 2.3 करोड रीडर्स आपल्याला लोकमत एव्हरी डे वाचतात. लोकमत डिजिटलच्या माध्यमातून सुद्धा आपण 2.4 करोड रीडर्स आणि लिसनर्स पर्यंत पोहोचलोय गेल्या मे आणि एप्रिल महिन्यामध्ये. आता जो IRS आला मागच्या आठवड्यात त्यावेळी जेव्हा बाकीच्या वृत्तपत्रांची संख्या वाचक संख्या घटली होती तेव्हा लोकमतची वाचक संख्याही वाढलेली आहे आणि मी सर्वांना लोकमतच्या पूर्ण टीम तर्फे त्याचं यासाठी आभार मानतो. आज गेले 3 महिने करोनाचं संकट आपल्या पुढे आणि पूर्ण जगापुढे पसरलेलं आहे आणि प्रत्येक जण या परिस्थितीशी झुंजण्यासाठी प्रयत्न करत आहे. हे जे संकट आहे ते आपण आधी आपल्या सगळ्यांना वाटलं की या संकट लवकरच जाईल, काहीतरी नवीन वॅक्सिन निघेल, काहीतरी याच्यावर सरकार काहीतरी शोधून काढेल, कुठल्या तरी देशाकडनं आपल्याला शिकायला मिळेल आणि आपण यातून व्यवस्थितपणे बाहेर पडू. पण हे काही होताना दिसत नाहीये. आपल्या सर्वांना कळतंय की अजूनही कुठलाही देश याबाबत काही क्लिअर ठोस उपाय करू शकला नाहीये आणि दिवस दिवस याचे रुग्ण वाढत आहेत, याची व्याप्ती वाढत आहे. आपला देशही आज नंबर 12 वर आय थिंक जाऊन पोहोचलाय. ऑलमोस्ट चायनाच्या लेवलला आपण पोहोचलो जर टोटल रुग्णसंख्या बघितली तर. महाराष्ट्रात हे प्रकरण थोडं जास्त चिघळलेलं आहे. महाराष्ट्र सरकार खूप प्रयत्न करत आहे यासाठी, पण तरी सुद्धा आपण आज त्यातनं पूर्णपणे बाहेर पडण्याची चिन्ह दिसत नाहीये. तर आता विचार पुढे येतोय की आपल्याला करोना बरोबर तर पुढे जगायचंच आहे. तर व्हॉट इज द न्यू नॉर्मल? दिस इज द न्यू नॉर्मल. वी हॅव टू लिव्ह विथ करोना. इट इज गोइंग टू बी पार्ट ऑफ अवर लाईफ. पण आपल्याला यातून पुढे चालायचं आणि म्हणूनच लोकमतनी हा कार्यक्रम चालू केलाय. तो आहे पुनश्च भरारी. याचं महत्व असं आहे की आज आपल्याला गरज आहे याच संकटातून पुढे निघण्याची, परिस्थितीला आपलंसं करण्याची, याच्यापासून शिकण्याची आणि त्याच्यापासून शिकून पुढे जाण्याची आणि एक नवीन आत्मविश्वासाने आपल्याला याचं सगळं चालू करायचंय. महाराष्ट्र सरकार सुद्धा भरपूर प्रयत्न करत आहे. म्हणजे आजच मी वृत्तपत्रात आमच्या लोकमतमध्ये पण वाचत होतो की त्यांनी बऱ्याचशा उद्योगांना सुरुवात करायला परवानगी दिलेली आहे. त्यामुळे असं झालंय की जे मजूर बाहेर जात होते ते परत येत आहेत. स्मॉल स्केल इंडस्ट्रीला त्याचा सगळ्यात मोठा फायदा होतोय. औरंगाबादमध्ये सर मी ऐकलं की खूप चांगलं कोऑर्डिनेशन चाललंय मिनिस्ट्री आणि लोकल म्युनिसिपल कॉर्पोरेशन मध्ये. त्यामुळे औरंगाबादनी या सगळ्यात आघाडी घेतलेली आहे. आज आपल्या बरोबर आहेत श्री बी वेणुगोपाल रेड्डी, प्रिन्सिपल सेक्रेटरी इंडस्ट्रीज महाराष्ट्र गव्हर्नमेंट, आणि ते आपल्याला सांगणार आहेत याबद्दल डिटेल की कसं आपण ऍज महाराष्ट्र एक जे सगळ्यात महत्वाचा जो विषय आज आपला जो आपण सादर करतोय लोकांसमोर की महाराष्ट्र हा देशाचा शिरोमणी राहिलेला आहे ऍज फार एज इंडस्ट्रियल रिव्होल्युशन इज कन्सर्न, ऍज फार एज फायनान्शियल प्रोग्रेस इज कन्सर्न. आणि जर महाराष्ट्र देशाला जर दिशा नाही दाखवणार तर कोण दाखवणार? त्यामुळे आपण ऐकून घेऊया श्री बी वेणुगोपाल रेड्डी, प्रिन्सिपल सेक्रेटरी इंडस्ट्रीज महाराष्ट्र गव्हर्नमेंट. वेलकम सर. थँक्यू. सर्वांना नमस्कार. आपण सांगितल्याप्रमाणे महाराष्ट्र हॅज बीन इन द फोरफ्रंट ऑफ इंडस्ट्रियलायझेशन प्रोसेस. देशात अग्रगण्य असं प्रकारचं आपलं स्थान आहे. हे स्थान आपल्याला टिकवण्यासाठी भविष्यात पण आम्ही एक चांगला स्ट्रॅटेजी तयार करत आहोत. आता कोविडचा प्रादुर्भाव जेव्हा झाला आणि लॉकडाऊन सुरू झाला त्यावेळी आपला इंडस्ट्रीज सुरू ठेवण्याच्या दृष्टीने आम्ही अनेक प्रकारच्या उपाय योजना केलेली आहे. त्यामध्ये एक वेब ॲप आम्ही सुरू केला ज्याच्यामधून ऑनलाईन सिस्टम मध्ये एसेन्शियल इंडस्ट्रीज, सुरुवातीला एसेन्शियल इंडस्ट्रीज चालवण्यासाठी परवानगी दिला होता आणि सेकंड लॉकडाऊन मध्ये आणखीन काही इंडस्ट्रीजना चालवण्यासाठी परवानगी मिळाला होता. मला हे सांगण्यासाठी आनंद होत आहे की या वेब ॲपच्या माध्यमातून जवळजवळ 30,000 इंडस्ट्रीजनी परवानगी घेतलेली आहे. त्याच्यामध्ये आम्ही इतका सुटसुटीत प्रोसिजर ठेवलेली होता की त्यामध्ये सेल्फ सर्टिफिकेशनच्या आधारावर
इंडस्ट्रीज चालवण्यासाठी परवानगी दिला होता. आणि याच्यामध्ये कोविडच्या प्रोसेस डायनामिक असल्याने कंटेनमेंट झोन्स आणि रेड झोन्स त्याच्यामध्ये बराच चेंजेस फ्रिक्वेंटली येत असतात आणि त्याच्यामुळे थोडा इंडस्ट्रीजना अडचणी पण पोहोचलेली आहेत. पण आम्ही रिअल टाइम बेसिसवर जे काही आमच्याकडे ग्रीव्हन्सेस आलेली आहे ते सर्व रिअल टाइम मध्ये ऍड्रेस करण्याच्या आमच्या संपूर्ण यंत्रणा यावर काम केलेली आहे. आता जवळजवळ 30,000 इंडस्ट्रीज म्हणजे त्याच्यामध्ये 1200 पेक्षा लार्ज इंडस्ट्रीज आणि मेगा अल्ट्रा मेगा इंडस्ट्रीज आणि त्या व्यतिरिक्त जवळजवळ 29,000 पर्यंत स्मॉल स्केल आणि मीडियम इंडस्ट्रीज पण यामध्ये चालू झालेले आहेत. त्यामध्ये जवळजवळ 11 लाख वर्कर्स आता कामावर येत आहेत. नाउ पोस्ट कोविड मध्ये इट इज ओपनिंग अस lot of opportunities also. While we are facing the problems of COVID in terms of lockdown, आमचा एफर्ट असा होता की यामध्ये इंडस्ट्री ऑपरेट करण्याच्या प्रोसेस आणि कोविड कंटेनमेंट हे दोन्ही कॉम्प्लिमेंटरी आहे, हे अँटागोनिस्टिक नाही असं प्रकारचं वातावरण निर्मित करण्याच्या त्याच्यावर आम्ही खूप भर दिलेली आहे. आणि येणाऱ्या काळात पण आम्ही ही प्रिन्सिपल्स वापरून इंडस्ट्रीज मध्ये 100% कॅपॅसिटीने चालवण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहोत. म्हणजे हे करत असताना सोशल डिस्टन्सिंग आणि सॅनिटायझेशन आणि स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर्स जे आहे ते तंतोतंत पालन करण्याच्या दृष्टीने आम्ही तयारी ठेवणार. आता पोस्ट कोविड मध्ये आपल्याला जी ऑपॉर्च्युनिटीज तयार होणार आहेत ते आम्ही टॅप करण्यासाठी एक मोठा उपाययोजना तयार केलेली आहे. त्यामध्ये सप्लाय चेन्स डायव्हर्सिफिकेशन चीन मधून असेल किंवा इतर ठिकाणीतून जे होणार आहेत त्यामध्ये बऱ्यापैकी फॉरेन इन्व्हेस्टमेंट्स आपल्याला येण्याची शक्यता आहे. आणि त्यासाठी आपल्याला म्हणजे आपल्या राज्यात इंडस्ट्रियलायझेशन साठी चांगलं वातावरण आहे. ते आणखीन म्हणजे फॉरेन इन्व्हेस्टर्सना अट्रॅक्टिव्ह होतील अशा पद्धतीने ठेवण्यासाठी काही यामध्ये कॉम्पोनंट्स आम्ही ठेवलेले आहेत. मी थोडक्यात आपल्याला या निमित्ताने सांगू इच्छितो की त्यामध्ये एक लँड अलोकेशन जे आहे 24 तासात करण्याच्या एक उपाययोजना आहे. त्यांच्या अप्लिकेशन आल्यावर 24 तासात लँड अलोकेट करण्याच्या आणि ह्याच्यामध्ये पण थोडं त्यांना वेगवेगळ्या प्रकारचे पॅकेजेस देण्याचा पण विचार चालू आहे. त्यामध्ये शॉर्ट टर्म लिजेस असेल आणि रेंटल बेसिसवर देण्याचे असेल, प्लग अँड प्ले इन्फ्रास्ट्रक्चर निर्माण करायचं आहे. आणि त्याच्यानंतर महत्वाचं आहे की जे काही अप्रुव्हल्स लागते ग्रीन आणि ऑरेंज याच्यासाठी ऑटोमॅटिक अप्रुव्हल्स देऊन हे इंडस्ट्रीज सेटअप करण्याच्या दृष्टीने आम्ही निश्चित त्याच्यामध्ये प्रयत्न करणार आहोत. आणि याच्यानंतर रिलेशनशिप मॅनेजर्सना अपॉइंट करून ते रिलेशनशिप मॅनेजर्स म्हणजे एक कंपनीला एक रिलेशनशिप मॅनेजरला आम्ही देणार आहोत आणि त्यांच्या माध्यमातून एंड टू एंड त्यांना हँड होल्डिंग सपोर्ट मिळते. आणि त्यानंतर एक सिंगल विंडो मध्ये हे सर्व प्रोसेस होईल. त्यामुळे म्हणजे त्यांना वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन अप्रुव्हल्स घेण्याच्या गरज राहणार नाही. आणि त्याच्यानंतर स्किल्ड मॅनपॉवर पण त्यांना उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने त्यांच्या रिक्वायरमेंट्स प्रमाणे स्किल डेव्हलपमेंट डिपार्टमेंट कडून आपला स्किल्ड मॅनपॉवर तयार करणार आहोत. त्यानंतर हे प्रोजेक्ट्स तयार करण्यासाठी त्यांना डीपीआर जे तयार करण्याची प्रक्रिया असेल त्यामध्ये मदत करण्यासाठी कन्सल्टंटचं एक पॅनल पण तयार करून त्यांना मदत करणार आहोत. अशा प्रकारे आम्ही आता पोस्ट कोविड सिनॅरिओ मध्ये आपला देशाला आणि महाराष्ट्र राज्याला जे ऑपॉर्च्युनिटीज आहेत ते सर्व ऑपॉर्च्युनिटीज पुरेपूर उपयोग करण्यासाठी आम्ही एक व्यवस्था तयार केलेली आहे आणि ते फुल फ्लेज पद्धतीने आता आम्ही राबवण्याची प्रक्रिया पण सुरू केलेली आहे.
धन्यवाद. तर धन्यवाद रेड्डी सर. काही प्रश्न आपल्याला लोकांकडून येत आहेत, तर मी तुमच्या पुढे ते मांडतो आणि काही पॅनलिस्टचे प्रश्न असतील ते आपण नंतर घेऊया. तर माझा पहिला प्रश्न सर, काल आपण नितीन गडकरीजी आणि काही MSME चे जे ओनर्स आहेत आणि असोसिएशन बॉडीज आहेत त्यांच्याबरोबर आपण अशीच चर्चा केली. तर त्यातून एक विषय पुढे आला होता की महाराष्ट्र या परिस्थितीचा फायदा कसा घेईल, जी जागतिक परिस्थिती निर्माण होते आणि जे नरेंद्र मोदीजींनी आपल्याला म्हटलं की या परिस्थितीचा आपण फायदा घेतला पाहिजे, आत्मनिर्भर झालं पाहिजे. तर महाराष्ट्राने हे सगळं याचा फायदा उठवण्यासाठी आज काय पावलं उचलली आहेत की जास्तीत जास्त इंडस्ट्रीज ज्या चायनाच्या बाहेर निघतात किंवा कुठून दुसरीकडनं बाहेर निघतात त्या महाराष्ट्रात येतील, गुजरातमध्ये नाही जाणार, दुसऱ्या कुठल्या राज्यात नाही जाणार. त्यामध्ये महाराष्ट्र राज्याच्या अनेक स्ट्रेंथ्स आहेत. ते इंडस्ट्रियलायझेशन प्रोसेससाठी आणि इन्व्हेस्टर्सना एक खूप उत्तम असं प्रकारचं वातावरण आपल्याकडे आहे. आणि ही वातावरण जे आहे त्याच्यामध्ये आणखी स्ट्रेंथन म्हणजे खूप चांगल्या पद्धतीने स्ट्रेंथन करण्याच्या महाराष्ट्र राज्याने इंडस्ट्रीज डिपार्टमेंटने एक उपाययोजना तयार केलेली आहे, ज्यामध्ये बेसिक रिक्वायरमेंट्स जे असतात इन्व्हेस्टर्सना, पहिलं म्हणजे लँड आणि इन्फ्रास्ट्रक्चर. लँडच्या बाबतीत आम्ही असं तयार करत आहोत की ऍप्लिकेशन आल्याबरोबर 24 तासात त्यांना लँड उपलब्ध करून देण्याची आणि त्याच्यानंतर त्यांना शॉर्ट टर्म लिजेस किंवा रेंटल किंवा प्लग अँड प्ले फॅसिलिटीज जे आहेत त्यांचं रिक्वायरमेंट प्रमाणे म्हणजे ते खूप फ्लेक्सिबल अप्रोच राहतील, ज्यामध्ये त्यांना म्हणजे रेडीमेड इन्फ्रास्ट्रक्चर पण उपलब्ध होऊ शकतील अशा प्रकारचे एक व्यवस्था करत. आणि त्याच्यानंतर ऑटोमॅटिक अप्रुव्हल्स म्हणजे आता ग्रीन कॅटेगरीचे जे असतात, ग्रीन आणि किंवा व्हाईट कॅटेगरीच्या जे ऍक्टिव्हिटीज, इंडस्ट्रियल ऍक्टिव्हिटीज असतात त्याच्यामध्ये ऑटोमॅटिक अप्रुव्हल म्हणजे त्यांनी ऍप्लिकेशन केल्याबरोबर येऊन त्यांनी सुरू करू शकतात अशा प्रकारच्या वातावरण निर्मिती करत आहोत. आणि त्याच्यानंतर रिलेशनशिप मॅनेजर्सना आम्ही अपॉइंट करणार आहोत. म्हणजे प्रत्येक कंपनीला एक रिलेशनशिप मॅनेजर त्यांना एंड टू एंड त्यांच्या कम्प्लीट सपोर्ट त्यांनी देतील आणि सिंगल विंडो मध्ये म्हणजे त्यांना कुठल्याही वेगवेगळ्या ऑफिसेस मध्ये जाण्याची गरज राहणार नाही. सर्व प्रोसेस आमच्या बॅक एंड टीम ते सिंगल विंडो मध्ये करून त्यांना जे काही म्हणजे आवश्यकता आहे ते फुलफिल करण्याच्या व्यवस्था करत आहोत. अशा प्रकारे आम्ही वातावरण निर्मिती करत आहोत. आणि दुसरा म्हणजे आपल्याकडे लँड जे उपलब्ध आहे जवळजवळ 40,000 एकरापर्यंत आता उपलब्ध आहे आणि 40,000 हेक्टर भविष्यात ती पण अक्वायर करणार आहोत. राज्यात सर्व ठिकाणी आम्ही म्हणजे आपलं इंडस्ट्रियल इस्टेट जिथं आहे तिथं आम्ही तिकडच्या स्ट्रेंथ्स प्रमाणाने सेक्टोरल आयडेंटिफिकेशन केलेले आहे, म्हणजे कुठल्या सेक्टरला कुठे चांगला वाव आहे आणि त्या पद्धतीने त्या सेक्टरच्या तिथं प्रमोशनसाठी आम्ही ते पण प्लॅन तयार केले आहे. आता आम्ही दुसरा म्हणजे जे सप्लाय चेन डायव्हर्सिफिकेशन मध्ये जे कंपनीज इंटरेस्टेड आहेत त्याच्या लिस्ट घेऊन आम्ही त्याच्यासोबत ऑलरेडी करस्पॉन्डन्स सुरू केलेली आहे आणि भविष्यात म्हणजे लवकरच आपल्याला म्हणजे त्यांच्याकडून प्रतिसाद मिळतील अशी अपेक्षा आहे आणि ते स्ट्रेंथन करून आम्ही इन्व्हेस्टमेंट आणण्याच्या पूर्ण तयारी करणार. धन्यवाद. अनिरुद्धजी. हा सर, मला असं वाटतं की पॅनलिस्टही आपण थोडं ऐकून घेतलं तर. हो सर, मी आता आमंत्रित करतो राजन बाबूंना, आपण त्यांचे विचार ऐकून घेऊया आणि नंतर मग आपण वेणुगोपालजी थोडा वेळ तुम्ही आमच्या बरोबर राहावत आणि काही चांगले मुद्दे, काही चांगल्या सूचना दर्डाजींकडनं येतील, त्याचा आपण आपल्या महाराष्ट्र राज्याला नक्कीच फायदा होईल. तर मी आता राजन बाबूंना आमंत्रण करतो. राजेंद्र दर्डा महाराष्ट्राचे मंत्री राहिलेले आहेत, अनेक मंत्रिमंडळ, अनेक IAS ऑफिसर्सना त्यांनी शिकवलेलं आहे, आजही सगळे त्यांना मानतात पूर्ण महाराष्ट्रभर. महाराष्ट्राचे शिक्षण मंत्री म्हणून त्यांनी भरीव कामगिरी केलेली आहे, महाराष्ट्राचे उद्योग मंत्री म्हणून त्यांनी भरीव कामगिरी केलेली आहे. म्हणजे इनफॅक्ट सुभाष देसाईजींच्या आधी राजेंद्र दर्डाजी आपले महाराष्ट्राचे उद्योग मंत्री होते. त्याच्याबरोबर ते स्वतः एक उद्योजक आहेत, वृत्तपत्राचे ते चालक आणि मालक आहेत, एडिटर इन चीफ आहेत आमच्या लोकमतचे आणि त्यामुळे त्यांना एक प्रदीर्घ अनुभव पूर्ण ओव्हरऑल महाराष्ट्राच्या
ओव्हरऑल याचा आहे जो आपल्याला निश्चित कामाला येईल. काही चांगले मुद्दे ते आपल्या समोर मांडतील जे आपण लोकमतच्या द्वारे आणि वेणुगोपाल सुभाष देसाईजी येणार आहेत यांच्याद्वारे आपण सरकारतर्फे पोहोचू शकतो. तर मी आता आमंत्रित करतो श्री राजन बाबू दर्डा, लोकमत. धन्यवाद सर. धन्यवाद अनुरुद्ध. सुरुवातीलाच आपल्या महाराष्ट्राच्या उद्योग विभागाचे प्रिन्सिपल सेक्रेटरी श्री वेणुगोपालजी रेड्डी, माझे जुने मित्र आणि MSME चेंबर ऑफ इंडियाचे संस्थापक अध्यक्ष चंद्रकांत साळुंकेजी, या ठिकाणी उपस्थित, या सेमिनारला उपस्थित सर्व उद्योगपती, उद्योजक, अधिकारी आणि मित्र हो. खरं म्हणजे आपल्या सगळ्यांनाच जाणीव आहे की फक्त आपला देशच नव्हे तर संपूर्ण जग हे मोठ्या संकटातून मार्गक्रमण करीत आहे. आणि अशा अभूतपूर्व परिस्थितीत उद्योग क्षेत्राचं मनोबल वाढविणं आणि त्यांना परत आपल्या पायावर उभं करण्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न करण्याची गरज आहे. मला कल्पना आहे की महाराष्ट्र राज्य आणि महाराष्ट्राचा उद्योग विभाग इट हॅज ऑलवेज बीन प्रोएक्टिव्ह आणि आजपर्यंत आपली आघाडी त्यांनी पूर्णपणे घेतलेली आहे. आता मी सन्माननीय रेड्डी साहेबांना ऐकलं आणि मला माहित आहे की यानंतर सन्माननीय उद्योग मंत्री सुद्धा येणार आहेत. पण आमचे काही जे मुद्दे आहेत ते रेड्डी साहेब आपण नक्कीच उद्योग मंत्र्यांपर्यंत पोहोचवाल. माझ्या मते प्रश्न दोन पद्धतीचे आहेत. या क्षणाला संकट दोन आहे. एक, कशा पद्धतीने आज जे उद्योग आहेत ते जिवंत राहतील आणि त्यानंतर या कोविडच्या नंतर आपल्याला ज्या नवीन अपॉर्च्युनिटीज मिळणार आहेत त्याचा आपण कशा पद्धतीने राज्य वापर करणार आहेत, अशा दोन भागात आपण विचार केला पाहिजे. माझ्या काही मुद्द्यांचा मी काही मुद्दे आता मांडू इच्छितो आणि काही मुद्दे नंतरही मांडली. पण माझा पहिला मुद्दा असा आहे की कामगार आणि कर्मचारी हे वर्षानुवर्ष उद्योगात काम करतात. उद्योगांनाही त्यांची काळजी आहे. मात्र कंपनीकडे जर पैसाच नसेल तर पगार करणं हे मोठं आव्हान आहे. सरकारने पगारासंबंधी जे परिपत्रक काढलेलं आहे त्यामुळे निश्चितच तणाव वाढलेला आहे. कर्मचारी, कामगार जगावेत, टिकावेत यासाठी उद्योग अतिशय गंभीर आहे आणि त्याच वेळेला कामगारांना पगार देणं सुद्धा अत्यंत आवश्यक आहे. माझी सूचना अशी आहे की लॉकडाऊनच्या काळातील दोन प्रपोजल आहेत. एक, लॉकडाऊनच्या काळात म्हणजे एप्रिल आणि मे महिन्यामध्ये जे कामगार येऊ शकले नाहीत त्यांच्या एक तर पगाराची जबाबदारी राज्य सरकारने घ्यावी किंवा आपण लॉकडाऊनचा काळ हा आजारपणाचा काळ गृहीत धरून या काळातील मूळ वेतन ESIC मार्फत हे वेतन देण्यात यावं आणि जे कामगार ESICच्या छत्राखाली येऊ शकणार नाही त्यांचं वेतन सिलिंग सह कर्मचारी भविष्य निर्वाह निधी म्हणजे प्रॉव्हिडंट फंड मध्ये असलेल्या अनक्लेम फंडातून देण्यात यावं अशी माझी पहिली सूचना आहे. दुसरी माझी सूचना अशी आहे की भारत सरकारने MSME साठी 3 लाख कोटीची तारण विरहित कर्ज योजना जाहीर केली काल परवा. अत्यंत चांगली उत्तम पाऊल आहे. मात्र भारतात व्याजदर हे जास्त आहे आणि त्यामुळे जागतिक स्पर्धेत टिकून राहणं हे उद्योगाला अवघड बनलेलं आहे. आणि त्यामुळे सध्या राज्य सरकारकडे, महाराष्ट्र राज्याच्या उद्योग विभागाकडे MSME साठी सबवेन्शन योजना आहे आणि ही जी सबवेन्शन योजना आहे त्याचा फायदा फक्त 2,500 उद्योगांना सध्या मिळत आहे. माझी सूचना अशी आहे की जे महाराष्ट्रात 5-1 लाख
MSME असतील त्याच्यापैकी 3-1 लाख MSME हे आज कार्यरत असावेत आणि नाही म्हटलं तरी MSMEच्या माध्यमातून जवळपास महाराष्ट्रात 1.5 कोटी लोकांना रोजगार मिळत आहे. इतकं MSME सुद्धा महत्वाचं आहे आणि त्यामुळे या क्षेत्राला दिलासा देणं हे अत्यंत आवश्यक आहे. आणि त्यामुळे माझी सूचना अशी राहील की या कठीण काळामध्ये MSME उद्योगांना सरसकट आपण जी सबवेन्शन योजना आहे त्याचा फायदा द्यावा आणि व्याज दरामध्ये 5% आपण सूट देण्यात यावी. तिसरी गोष्ट MIDC संबंधी आहे. कधी काळी MIDCचा मी सुद्धा चेअरमन होतो. त्याच्या अगोदर माझे वडील सुद्धा उद्योग मंत्री असताना ते सुद्धा MIDCचे अध्यक्ष होते. आणि आज सगळ्यात मोठं रेड्डी साहेब प्रश्न जर आमच्या समोर आहे म्हणजे उद्योजकांसमोर आहे तो आहे रोखीचा कॅश फ्लो. आणि रोखीची उपलब्धता नसल्यामुळे काही गोष्टीसाठी महाराष्ट्र शासनाने मदत करणं आवश्यक आहे. पहिली माझी सूचना अशी राहील की लॉकडाऊनच्या काळात म्हणजे लॉकडाऊनचा कालावधी अधिक 3 महिन्याचा काळ यासाठी MIDCने सर्व्हिस चार्ज हे वसूल करण्यात येऊ नये. दुसरी सूचना माझी अशी राहील की प्रदूषण नियंत्रण मंडळाद्वारे आकारण्यात येणारा वॉटर सेस हा या काळातला माफ करण्यात यावा. तिसरी सूचना अशी आहे त्याच्यातली की MSME साठी 2021 या वर्षात फॅक्टरी लायसन्स शुल्क हे रद्द करण्यात यावं. आणि चौथं जे आपल्याकडेच येतं उद्योग म्हणजे प्रिन्सिपल सेक्रेटरीकडेच की राज्य सरकार उद्योगांना देत असलेलं जे अनुदान आहे, जी सबसिडी आहे, जी मंजूर झालेली आहे, ज्याचं सर्टिफिकेट त्याला मिळालेलं आहे ते कृपया आपण त्वरित वितरित करण्यात यावं. आणि त्याच्यासाठी वेळ पडल्यास राज्य सरकारने बॉन्ड्स इश्यू करावे. एक मला असं वाटतं की महाराष्ट्र कोणत्याही उद्योगामध्ये विजेचं जो बिल असतं ते फार महत्वाचं असतं आणि त्यामुळे जे फिक्स चार्जेस आहेत किंवा मिनिमम डिमांड चार्जेस आहेत हे इलेक्ट्रिसिटी बिल मध्ये जे येतात ते एप्रिल आणि मे महिन्यासाठी त्याला वेव ऑफ करावं अशी सुद्धा माझी सूचना राहील. या ठिकाणी एक गोष्ट खूप चांगली आपण रेड्डी साहेब आम्हाला माहिती दिली की आफ्टर कोविड एक अपॉर्च्युनिटी येण्याची शक्यता आहे. काही उद्योग जे चायनामध्ये कार्यरत आहे ते बाहेर पडू इच्छितात आणि जर असं आणि मी वाचलंय फक्त की 1000 उद्योग चायनामधून बाहेर पडतील, पण याचा अर्थ असा नाही की हे सगळे उद्योग भारताकडे येणार आहे. आणि एक गोष्ट आपल्याला विसरता कामा नये की उद्योग जरी चायनाच्या बाहेर पडले आणि भारतात आले तरी त्यांना महाराष्ट्रात आणण्यासाठी सुद्धा खूप प्रयत्न करावा लागणार आहे. महाराष्ट्राला तीव्र स्पर्धेचा निश्चितपणे सामना करावा लागेल. हा माझा जुन्या काळातील अनुभव सुद्धा आहे. सूचना अशी राहील की महाराष्ट्र शासनाच्या उद्योग विभागाने एक टास्क फोर्स नियुक्त करावा जो उद्योगांना आकर्षित करेल आणि विशेषतः 2 टियर आणि 3 टियर जे शहर आहे त्याच्यात गुंतवणूक वाढवण्याचा प्रयत्न करणं आवश्यक आहे. एक उदाहरणच द्यायचं झालं तर सध्या शेंद्रा आणि बिडकीन DMIC मध्ये 10,000 एकर जमीन विथ इन्फ्रास्ट्रक्चर आमच्याकडे औरंगाबादला तयार आहे. औरंगाबाद येथे ऑरिक सिटीच्या स्थापनेसाठी केंद्र आणि राज्यांनी प्रचंड गुंतवणूक केलेली आहे आणि त्यामुळे या टायर 2 आणि टायर 3 सिटीकडे गुंतवणूक आणण्यासाठी नियोजनबद्ध प्रयत्न करणं आवश्यक आहे. पण एक प्रश्न, खरं मी कामगारांच्या बाजूचा आहे, मी तुम्हाला आजच सांगतो मी कामगाराच्या बाजूचा आहे, पण प्रश्न असा येईल की जर आपल्याला हे उद्योग आपल्याकडे आणायचे असतील आणि महाराष्ट्राला आणायचे असतील
तर याच वेळेला मध्य प्रदेश असू द्या, उत्तर प्रदेश असू द्या आणि इतर राज्य विशेषतः यांनी 1000 दिवस पुढच्या 1000 दिवसांसाठी कामगार कायद्यामध्ये काही बदल केलेले आहेत. त्यांच्या मताने त्यांनी क्रांतिकारक बदल केलेले आहेत. आणि अशा या बदला काळामध्ये कामगारांच्या हिताचं रक्षण करणं हे अत्यंत आवश्यक आहे, ते जरुरी आहे. मात्र स्पर्धात्मक काळामध्ये युगात टिकण्यासाठी या कायद्यांचा अडथळा तर होत नाही, हे सुद्धा तपासणं अत्यंत आवश्यक आहे. आणि त्यामुळे याबद्दलही आपण काय करणार आहात महाराष्ट्र शासन म्हणून हे निश्चितपणे आपण सांगाल अशी अपेक्षा आहे, उद्योग मंत्री सांगतील अशी अपेक्षा आहे. आणि शेवटचा मुद्दा सांगून मी थांबणार आहे. आपण ज्याचा उल्लेख केला MIDC ची एक खिडकी योजना, सिंगल विंडो, सुदैवाने त्याचा मी सुद्धा एक काळ पार्ट होतो आणि सिंगल विंडो योजना निश्चितपणे उत्तम आहे आणि सुरुवातीलाच आपलं अभिनंदन केलं पाहिजे की गेल्या 15 दिवसामध्ये उद्योग सुरू करताना आपण जो पोर्टल तयार केला त्या पोर्टलच्या माध्यमातून आपण 30,000 उद्योगांना ऑनलाईन परवानगी दिली आहे आणि त्याच्या माध्यमातून जवळपास 11 लाख कामगार हे कामावर आले आहेत. ही जी माहिती आपण दिली त्याबद्दल आपलं अभिनंदन. पण माझ्या मते प्रश्न असा आहे की फक्त MIDC मध्ये MIDCच्या लँड बद्दल म्हणजे सिंगल विंडो ही MIDCच्या लँड साठी नको, तर त्याच्या बरोबरच वेदर इट इज अबाउट द फायर NOCचा प्रश्न असू द्या, याच्यामध्ये विजेसाठी जी डिमांड असते त्याच्यासाठी MACBचे अधिकारी असू द्या, याच्यामध्ये प्रदूषण नियंत्रण मंडळाचे जे अधिकारी ते असू द्या, अशा अनेक लोकांना MIDCला एका पोर्टलवर आणावं लागेल. जर आपल्याला खऱ्या अर्थाने प्रामाणिकपणे जर 24 तासात ते द्यायचं असेल तर फक्त MIDC देऊन काही उपयोग होणार नाही, तर त्याच्या बरोबर हे जे दुसरे विभाग आहे, एनर्जी विभाग असू द्या, लेबर विभाग असू द्या, पोल्युशन विभाग असू द्या, हे असू द्या, एन्व्हायरमेंट डिपार्टमेंट असू द्या, या सगळ्यांना सेंट्रलाइज आपल्याला प्लॅटफॉर्म तयार करावा लागेल आणि ते निश्चित कराल याची मला खात्री आहे. कारण महाराष्ट्र शासन आणि त्याचा उद्योग विभाग हा नेहमीच उद्योजकांच्या बाजूने राहिलेला आहे आणि कठीण काळामध्ये मार्ग काढण्यामध्ये हा विभाग माहीर आहे. परत मी आपल्याला शुभेच्छा देतो आणि मला खात्री आहे की आजच्या या सेमिनार मधून काहीतरी उत्तम निघेल, काहीतरी चांगल्या घोषणा होतील. चंद्रकांत साळुंखेजींना मी पाहतो, त्यांच्या चेहऱ्यावरही माझ्या बोलण्यानंतर मला हास्य दिसतंय. असंच हास्य आपल्या या सेमिनार संपताना होईल याची मला खात्री आहे. धन्यवाद, नमस्कार. धन्यवाद राजेंद्र बाबू. आत्ताच आपण जे विचार, जे मुद्देसूद पद्धतीने जे विचार मांडलेत, आय थिंक सगळ्या पॅनलिस्टच्या तोंडावर मला ते एक स्मिता हास्य दिसतंय की ज्या पद्धतीने तुम्ही एक महाराष्ट्राला पूर्ण उपदेश केलेला आहे आणि वेणुगोपाल रेड्डीजींसाठी खूपच चांगले जे मुद्दे आपण हे केलेले आहेत. वेणुगोपालजी, मला माहिती की याचं चांगलं उत्तर आपण एक हे द्याल आणि महाराष्ट्र ते ऐकेल. वेणुगोपालजी. आदरणीय दर्डा साहेब उत्तम अशा प्रकारच्या सूचना केलेली आहे. त्यामध्ये लॉकडाऊन पिरियड मधले बंद राहिलेली होता अशा प्रकारच्या इंडस्ट्रीज ज्या आहेत त्याच्यामधली ज्या वर्कर हे असेल, इंडस्ट्रीजच्या वर्किंग कॅपिटल आणि कॅश फ्लोच्या इश्यूज बाबतीत त्यांनी अत्यंत मोलाच्या अशा प्रकारच्या सूचना मांडलेल्या आहेत. ह्या सर्व सूचनांच्या निश्चित शासन स्तरावर विचार केला जाईल. यापैकी अनेक गोष्टींचा विचार सध्या चालू आहे आणि हे सर्व अडचणी ज्या आहे ते त्याच्यासाठी उपाययोजना तयार करण्याच्या प्रक्रिया चालू आहे. शासन स्तरावरून त्याच्यावर निर्णय घेतला जाईल. ठीक, मी या निमित्तानं एवढंच सांगू इच्छितो की हे सर्व सूचनांच्या आम्ही निश्चित विचारात घेणार आहोत आणि माननीय मंत्री महोदयांना पण याच्या बाबतीत आम्ही मुद्द्यांच्या अवगत करून आणि ते आपला जे धोरण ठरवला जाईल त्यामध्ये
याचा विचार होण्याचा आम्ही निश्चित प्रयत्न करणार आहोत. धन्यवाद रेड्डी साहेब. Single dose बाबतीत ते नक्की त्यांच्यापर्यंत पोहोचवा आपण. येस सर, थँक्यू. आम्ही त्या निश्चित पोहोचवतो. थँक्यू. आणि सिंगल विंडोच्या बाबतीत आपण जे मुद्दा मांडलेले आहे जी. त्यामध्ये मला असं नमूद करायचं आहे की हे सिंगल विंडो जे आहे ते इंडस्ट्री सुरू करण्यासाठी जे काही प्रक्रिया लागते त्या सर्व ह्याच्यामध्ये समाविष्ट राहणार आहेत. आणि कुठल्याही प्रक्रियेसाठी म्हणजे इन्व्हेस्टरना दुसऱ्या ठिकाणी जाण्याची गरज राहणार नाही अशा प्रकारच्या आम्ही व्यवस्था करणार आहोत. आणि निश्चित म्हणजे आपण सर्वांच्या मार्गदर्शन घेऊन आम्ही ते पूर्णपणे यशस्वी होईल अशा प्रकारच्या व्यवस्था करणार आहोत. थँक्यू. थँक्यू. धन्यवाद. धन्यवाद रेड्डीजी. साळुंकेजी, आपला एक प्रश्न होता मला वाटतं रेड्डीजींसाठी. धन्यवाद राजेंद्र भाऊ. आपण ज्या पद्धतीने जे आवाज अनम्यूटच आहे. आवाज येतोय का? नाही येत व्यवस्थित. नाही येते. Can you hear me? आता ऐकू येते का? नाही, खूप वीक आहे, खूप वीक आहे. सध्या साळुंकेजी उद्योगाची परिस्थिती अशीच आहे की आवाज पूर्ण पोहोचवणं काही सोपं नाही. आवाज येतोय? येतंय. थोडा कमी येतोय. ओके, जोरात बोलायला लागेल. हा. राजेंद्र बाबूंनी जे ज्या पद्धतीने विस्तृतपणे आमच्या मागण्या मांडल्या आणि काही सजेशन्स दिले रेड्डी साहेबांना, खरोखर मी आपले धन्यवाद देतो. कारण आपण स्वतः उद्योग विभागाचे एक प्रमुख म्हणून ज्या पद्धतीने ज्या काही प्रक्रियामध्ये जी एक सुलभता आणली होती त्याचा फायदा खऱ्या अर्थाने आतापर्यंत होतोय. परंतु रेड्डी साहेबांना ज्या आपण ज्या सूचना दिल्या त्याबरोबर मला असं सुचवायचं आहे की माझा असा प्रश्न त्यांना आहे की आता जो कोविडचा जो इम्पॅक्ट आहे हा हेल्थ आणि वेल्थवर आहे. साळुंकेजी, आवाज खूप कमी येतोय, खूपच कमी येतोय. थोडं चेक करून घ्या ना परत. तोपर्यंत दुसऱ्या कोणाला ते बोलायला नाही येते. मगाशी नीट होत होता. काहीतरी प्रॉब्लेम झालाय. येतं, ऐकू येतंय? थोडं बेटर. कॅन यू हिअर मी नाव? नाही, खूप कमी आहे. मगाशी येत होता नीट. बरं, तोपर्यंत दुसऱ्या कोणाला तरी घ्या, मी हो चालेल. रिकनेक्ट करतो. संजीवजी, हॅलो, आय एम संजीव. संजीवजी ऐकू येते? ऐकू येत आहे ना? हो. या नमस्कार. ऍक्च्युली मला 3 डिफरंट लोकांनी लोकमत मधनं सांगितलं की यू हॅव टू स्पीक इन इंग्लिश. So should I speak in English or Marathi? Because they insisted me to speak in English for those who do not understand Marathi. Should I continue with English? Is it okay? I think you should. It's perfect. आय थिंक इंग्लिश आणि मराठी. वेणुगोपालजी स्वतः सुद्धा मराठीतच आपलं त्यांनी हे केलं. तर काही लिस्नर्स आपले इंग्लिश दोन्हीचं हे चालेल. Okay. English and Marathi I'll mix. Yeah, that's fine. That should be fine. Actually, I'm Sanju Pendarkar, director in Vico Laboratories since last 45 years. Our Vico Laboratories business was started by my grandfather in 1952. And the sole concept was to supply goods to the consumers, safe goods. Means there was a plethora of cosmetics, but the toothpaste which were in the market were containing fluoride. And there was a disease called skeletal fluorosis observed in the patient because children tend to swallow the toothpaste and bones become brittle because of skeletal fluorosis. So the World Health Organization had banned the toothpaste, and therefore that was the reason for my grandfather to start business of Ayurvedic manufacturing. Now I would like to tell you here the 2 lively examples which were as serious as Corona crisis. So the first example which was faced by Vico Laboratories was from the excise department. When we started manufacturing product, we took cosmetic license, but Food and Drugs Administration insisted us to take medicine license. So we took medicine license,
and started manufacturing under Ayurvedic drug manufacturing license under the supervision of Ayurvedic doctor. But what happened? When at the time of manufacturing, we used to manufacture product under drug license and observing Schedule T requirement. But when it came for sale, government used to deliberately put us in the cosmetic category and try to earn revenue purpose, which was 105% for vanishing cream. So we had to fight litigation with the Union of India, our own government, for 25 years, and finally three benches, these judges classified our products as Ayurvedic medicines. Now, just if you consider for a small industry which is producing a product and adding 60-70,000 rupees sandalwood oil, if the price of the turmeric is 50 rupees and you are asking us to pay 105% duty, the price become more than 120 rupees. Whereas other cosmetic toothpastes were available for 35 rupees, 40 rupees. Under the circumstances, if we would have lost the matter in Supreme Court, we would have been finished. But our father taught us that there has to be a apportionment of funds. So for all business people, I advise that instead of depending all the time on the government's help, if you just keep proper financial planning and keep funds aside, so I request them to divide the category. Whenever you suppose 100 rupees product is there, you should divide it in TWCGO category. That T stands for tax, actual tax. W stands for wealth. Then C stands for charity. Now what Tata has done 15,000 rupees or 1,500 crores rupees for charity. So whenever people after Corona will think of buying products, they will buy products of Tata only instead of other product, because whenever there is a calamity, Tata is there. Now the first thing from excise problem, which was solved by Supreme Court judge, and I'm proud to say that it was solved by Modi-ji government, because GST has been implemented. Otherwise, there was so much harassment from all the government octroi people that every time it was difficult for us to clear the consignment because they deliberately wanted to collect cosmetic tax. So thanks Modi-ji for bringing GST and other people. I want to thank Rajendra Darda ji and Vijay ji, the way they are running Lokmat. Lokmat has the highest circulation, and under their leadership and Subhash Desai's leadership, now the GDP of Maharashtra has reached $400 billion. Now, if you consider Maharashtra as a separate state, then it ranks 30th largest economy of the world. And if Subhashji Desai's ambition is fulfilled, he has ambition of bringing Maharashtra's economy to $1,000 billion, means $1 trillion. If $1 trillion economy is there, then Maharashtra will be labeled as 15th richest state around the globe. So this is achievement for Rajendra Darda ji, Subhash Desai ji, and other people who could successfully financially brought Maharashtra to this level. Now, second Corona crisis, I would like to tell about to all entrepreneurs that when we started a TV serial, because there were 3 TV serials, Hum Log, Lucy Show, and third thing which we take risk to start Ye Jo Hai Zindagi serial. So the demand of Ye Jo Hai Zindagi serial was
such a awesome that from 1970 to 80, our sale went on 50%, and for Dombivli factory, it was difficult to produce the goods, and we had to construct Nagpur factory of 175,000 square feet. But unfortunately, what happened, looking at the structure of the factory, even though investment was incur was more than 20 crores, there was a provocation from union leader, and there was a riot case in the factory. So, dear friends, we could make the payments of the working employees or other people, electricity bill or other things, because there was apportionment of funds. According to me, instead of depending upon government, we should be self-dependent. We never ask for any loan. That's what our father told us, and help from the government. And so if proper apportionment is done, then you'll be able to do the business. Now what happens? The laziest way to do business is to seek loan from the government, which most of the small, medium or micro level people are doing. Instead of that, my suggestion is that if they find out angel investor, if they find out angel investor, then angel investor will be able to help, like what Tata has done. This Dhirubhai Ambani, Mukesh Ambani has done. He has sold 10% of his share to Jio platform to Facebook and raised 45,000 crores rupees. Like when this Kotak Mahindra, when Kotak was a youngster, and Mahindra was an angel investor. So he helped him with 1 lakh rupees, and now you can see the valuation of Kotak Mahindra. And so therefore my requirement is that if social distancing is maintained, one can run the business which our government has permitted to be run in the green zone. Now, the last point I would like to tell you is that Subhash Desai is there, who is our very good friend, and he has an ambitious plan. Namaste Subhash ji, who regularly visits our function and has an ambitious plan. So before I close, I would like to tell you one slogan in Hindi. बड़ी मेहनत से ढूंढी थी मैंने किस्मत के सवालों की चाबी, पर कमबख्त किस्मत ने टालाही बदल दिया. न भूतो न भविष्यती, असं आपल्याला कुणीही कोरोनाचं संकट आपण अपेक्षित केलं नव्हतं, आणि महाराष्ट्र गव्हर्नमेंट ज्या पद्धतीने त्याला तोंड देत आहे, खूप अपेक्षा ठेवणं आणि ऍक्च्युअली त्या स्वतः त्या जागी बसून फुलफिल करणं, हे जे राजेंद्र दंडा बोलतायत हे स्वानुभवातनं बोलतायत, कारण त्यांनी स्वतःचा इंडस्ट्री मिनिस्टर म्हणून एक्सपिरियन्स केलाय. तर सुभाषजी देसाई पण आपल्याला सुंदर गायडन्स देतील, आणि त्यांची अम्बिशन की महाराष्ट्राची इकॉनॉमी $1 ट्रिलियन व्हावी. तर विश यू ऑल द बेस्ट, अँड अगेन थँक्स दर्डाजी अँड विजयजी फॉर वंडरफुली रनिंग Lokmat, which is a #1 channel. And one thing I would like to appreciate about both the brothers, whether there is a Congress government, BJP government or any government, they will treat everyone with respect, whether it is Nitin Gadkari ji, Subhash Desai ji or any minister from Congress. So hands off to Lokmat for their initiative and conducting this program and inviting me. Thanks a lot. Wish you all the best. Thank you, Sanjeev. Thank you very much. हॅलो देसाई साहेब राजेंद्रजी. नमस्कार राजेंद्रजी, मी सुभाष देसाई बोलतो. नमस्कार, कसे आहात आपण? मी चांगला आहे. मी आता जॉईन होऊ शकतो. बोला. सो नाईस ऑफ यू, सो नाईस ऑफ यू. आणि मी सर्वप्रथम आपल्याला धन्यवाद देतो की आपण ही अशी ऑनलाईन बैठक आयोजित केलेली आहे, वेबिनार. आणि आता हा महत्वाचा काळ आहे, जेव्हा करोनाच्या संकटाशी सगळं जग झुंजत आहे, भारत झुंजत आहे, महाराष्ट्र झुंजत आहे. आणि अशा वेळेला
ज्या आजार आहे हा जो साथीचा रोग आहे तो येईल जाईल, काही दीर्घकाळ चालेल जसं असेल, परंतु आपल्याला ह्याच बरोबर जीवन सुद्धा सुरू ठेवायचं आहे, जनजीवन सुरळीत करायचं आहे आणि त्यासाठी आर्थिक घडी पुन्हा एकदा नीट बसवायची आहे आणि त्यासाठी सर्वांचं सहकार्य अपेक्षित आहे. शासन यासाठी प्रयत्नशील आहेच. काल 2 दिवसापूर्वी पंतप्रधानांनी एक भव्य असं पॅकेज जाहीर केलं. भारताच्या इतिहासामध्ये एवढं 20 लक्ष कोटी रुपयांचं पॅकेज पहिल्यांदाच जाहीर होत आहे. त्यानंतर वित्तमंत्र्यांनी त्याचा तपशिली जाहीर केला. त्यामुळे उद्योगांना वेगवेगळ्या माध्यमातून निम्म्या तऱ्हेचे प्रोत्साहन आर्थिकदृष्ट्या कसं देता येईल, खास करून लघु सूक्ष्म मध्यम उद्योगांना जे विना तारण कर्ज देण्याची जी योजना आहे ती तर अप्रतिम योजना आहे. अनेक प्रकारे ही मदत दिली जाते. त्याच्यामध्ये प्रॉव्हिडंट फंडाचे पुढचे काही महिन्याचे जे हप्ते असतात ते शासन भरणार आहे. अनेक प्रकारच्या सोयी सवलती दिलेल्या आहेत आणि मुख्य एक धोरणात्मक बदल असा झालेला आहे की मॅन्युफॅक्चरिंग बरोबर उत्पादनाबरोबर सर्व्हिस सेक्टर सेवा उद्योग याला जोडलेला आहे. त्यामुळे असंख्य संधी आता उपलब्ध झालेल्या आहेत. सेवा प्रांतामध्ये आपल्याकडे टुरिझम, ट्रॅव्हल, वाहतूक अशा अनेक सेवा पण येतात आणि हे जे सगळे उद्योजक आहेत, हे काम करणारे आहेत, यांना सुद्धा आता मॅन्युफॅक्चरिंग इंडस्ट्रीच्या समपातळीवर आणून त्यांना सुद्धा हा संबंध जो पाठिंबा आहे तो उपलब्ध झालेला आहे. ही फार मोठी एक धोरणात्मक बदलाची गोष्ट झालेली आहे. मला असं वाटतं महाराष्ट्रातल्या उद्योजकांनी आणि आपल्याकडे धाडसी तरुण कमी नाही आहेत, ह्या सर्वांनी आता मोठ्या हिमतीने पुढे येऊन हे जे पॅकेज आहे, मला तर असं वाटतं की जो धडपड करणार आहे, जो दिशा शोधतोय, त्याला ह्याच्यातल्या अनेक पर्यायापैकी 1-2 पर्याय साध्य करता येतील. आपल्याला जे सूट जमतायत जुळतायत असे पर्याय निवडावे, त्यासाठी प्रयत्न करावा. चिकाटीने प्रयत्न केले पाहिजेत. परंतु मराठी माणसाची हिंमत आहे, जी चिकाटी आहे, ती पुन्हा उभारी घेईल आणि महाराष्ट्र आपण पुन्हा शिखरावर नेऊन पोहोचू असा मला स्वतःला विश्वास वाटतो. त्यामुळे आपण अत्यंत योग्य वेळी अशा प्रकारची ही परिषद घेत आहात, त्याबद्दल राजेंद्र दर्डाजी, सबंध लोकमत ग्रुप, विजय दर्डाजी, आमचे साळुंखे साहेब इथे आहेत, आता संजीव पेंढारकर बोलले, अनेक उद्योजक याच्यामध्ये येत आहेत. आपल्या सूचना पण मी ऐकेन आणि माझं सुद्धा मला जे काही निवेदन करायचंय ते नक्की मी या ठिकाणी सादर करीन. धन्यवाद. देसाई साहेब, आपण आमच्या सोबत आहात ना आता? नक्कीच आहे. ओके, सो नाईस ऑफ यू. कारण काही मुद्दे मी याच्या अगोदर मांडले होते, रेड्डी साहेब होते त्याला. नाही, मला थोडासा आपल्या बरोबर यायला थोडा उशीर झाला. काहीच हरकत नाही सर, काही हरकत नाही. आम्ही उपनगरामध्ये जे नेस्को एक्झिबिशन सेंटर आहे, बरोबर आहे, त्याचं रूपांतर आता कोविड केअर सेंटर मध्ये केलंय गोरेगावला आणि 2000 खाटांचं कोविड रुग्णालय इथे आता सज्ज झालेलं आहे. त्याची पाहणी करायला आताच मुख्यमंत्री येऊन गेले. त्यामुळे मी एक 5 मिनिटं तिथे होतो. खूप खूप धन्यवाद. आपण आलात. आपण मला बघतोय आपण व्हेकल मध्येच आहात सध्या. यू जॉईन अस. मी कार्यालयात जाण्यापर्यंतचा वेळ सुद्धा वाया जाऊ नये म्हणून वाहनातूनच आपल्याशी बोलतोय. साहेब, म्हणूनच आपण उद्योग मंत्री आहात. धन्यवाद. राजन बाबू, जर तुम्ही 2-3 प्रश्न जर परत सुभाषजींना विचारले तर त्यांच्यापर्यंत ते डायरेक्टली पोहोचतील. देसाई साहेब, मी एक ओके बोला. मी अत्यंत थोडक्यात एक 4-5 मुद्दे फक्त मांडतो जे राज्य सरकारशी संबंधित आहे. बोला. केंद्र, पहिला माझा मुद्दा असा आहे की आपण ज्याचा उल्लेख केला की भारत सरकारने MSME उद्योगांसाठी 3 लाख कोटीची तारण विरहित कर्ज योजना जाहीर केलेली आहे. निश्चितच ही आनंदाची बाब आहे. मात्र आपल्याला कल्पना आहे की व्याजदर भारतात हे जास्त असतं आणि त्यामुळे जागतिक स्पर्धेत जर आपल्याला टिकून राहायचं असेल तर हे उद्योगांना अवघड आहे. त्यामुळे माझी सूचना नंबर 1 अशी आहे की महाराष्ट्र शासनाची MSME साठी इंटरेस्ट सबवेन्शन योजना आहे आणि सध्या राज्य सरकारच्या या योजने अंडर सबवेन्शन योजनेखाली फक्त 2,500 उद्योग या योजनेचा फायदा घेत आहे. सध्या राज्यात समजा 3 लाख जरी MSME उद्योग जर कार्यरत असतील आणि ज्याच्या माध्यमातून 1.5 कोटी
कामगारांना आपण काम देतो, माझी सूचना अशी राहील की या अशा कठीण काळात ही महाराष्ट्र शासनाची इंटरेस्ट सबव्हेन्शन योजना आहे, ती सर्व MSME उद्योगांना आपण एक लिमिट त्याच्यात ठेवा आणि ती आपण निश्चितपणे करू शकता याची मला खात्री आहे. माझा दुसरा मुद्दा आहे तो आहे आपण ज्याचे अध्यक्ष आहात म्हणजे MIDCचे आपण अध्यक्ष, MIDCचे आपण चेअरमन सुद्धा आहात आणि त्याचं कधी एका काळी MIDCचं मी सुद्धा चेअरमन होतो. तेव्हा माझी सूचना अशी आहे की लॉकडाऊनच्या कालावधीत अधिक 3 महिन्यासाठी MIDCचा सर्व्हिस चार्ज आपण वसूल करू नये. नंबर 2, प्रदूषण नियंत्रण मंडळाद्वारे आकारण्यात येणारा वॉटर सेस निश्चितपणे माफ करण्यात यावा. तिसरं त्याच्यात की MSME साठी 2021 या वर्षासाठी फॅक्टरी लायसन्स शुल्क हे रद्द करण्यात यावे. आणि नंबर 4, राज्य सरकार काय रद्द करावं? फॅक्टरी लायसन्स हे जे फॅक्टरी लायसन्स असतं, फॅक्टरी लायसन्स फी ही माफ करण्यात यावी. आणि जे आपल्याकडे अनुदान पेंडिंग आहे, ज्यांना सर्टिफिकेट मिळालेले आहेत त्यांना हे जे अनुदान आहे हे वितरित करण्यात यावं. आणि वाटल्यास महाराष्ट्र शासन त्याच्यासाठी बॉन्ड्स इश्यू करू शकतील. देसाई साहेब, आपण जरी उद्योग मंत्री असलात तरी शेवटी आपल्याला कल्पना आहे की ऊर्जा खातं आपल्यासाठी अत्यंत महत्वाचं असतं. आणि इलेक्ट्रिसिटी रिलेटेड माझा मुद्दा एवढाच आहे की फिक्स डिमांड चार्जेस जे आहेत, फिक्स डिमांड चार्जेस आणि मिनिमम डिमांड चार्जेस हे जे इलेक्ट्रिसिटी बिल मध्ये येतात, फिक्स चार्जेस अँड द मिनिमम डिमांड चार्जेस जे इलेक्ट्रिसिटी बिल मध्ये येतात त्याला या 2 महिन्यासाठी तरी वेव ऑफ करण्यात यावं आणि ते सहजपणे एप्रिल मे मध्ये आपण करू शकाल. याच्याशिवाय मला असं वाटतं की बाकी मुद्दे रेड्डी साहेबांनी लिहिले, इतरांच्या याच्यावर येऊ शकत नाही, पण MSME सबव्हेन्शन योजना आहे किंवा MIDCशी संबंधित आहे हे निर्णय आपण तातडीने घेऊ शकाल याची मला खात्री आहे. एक मुद्दा मी मांडू इच्छितो देसाई साहेब, हे व्यापार क्षेत्र हे असंघटित आहे. व्यापार क्षेत्र हे भारतात असंघटित आहे आणि यात 6 कोटी लोक काम करतात. MSME प्रमाणे यांच्यासाठी सुद्धा एक पॅकेज करण्याची आवश्यकता आहे आणि याच्यात ई-कॉमर्स आणि किरकोळ व्यापारी या दोघांचाही समावेश करण्यात यावा. विशेषतः वाहनाच्या डीलरशिप मध्ये आणि त्यांचे जे सर्व्हिसिंग सेंटर असतात याच्यात महाराष्ट्रात 50 लाख लोक काम करतात, 50 लाख लोक काम करतात आणि यांच्याजवळ आवश्यकता असणारी कौशल्य, रोजगार निर्मितीची क्षमता आणि गुंतवणूक विचारात घेता ऑटो वाहन विक्री उद्योगाला सुद्धा MSMEचा दर्जा देण्यात यावा अशी माझी सूचना राहील. धन्यवाद. नमस्कार. चांगल्या सूचना आहेत आपल्या दर्डा साहेब. आपण तर उद्योग मंत्री होतात, MIDCचे अध्यक्ष होतात, त्यामुळे तुम्हाला अगदी हे सगळे बारकावे व्यवस्थित माहित आहेत आणि तुम्ही चांगल्या पद्धतीने ते मांडलेले आहेत. सूचना खरोखरच लक्ष घालण्यासारख्याच आहेत, त्याची दखल घेतलीच पाहिजे. माझं जेव्हा ह्या सगळ्या सेमिनारचं मी समारोपाचे जे काही 2 शब्द बोलीन त्यावेळेला ह्या सगळ्या प्रश्नांचं उत्तर देण्याचा प्रयत्न करतो. खूप खूप आभारी आहे. खूप अन्य मान्यवरांच्या काही जर सूचना असल्या तर त्यांनी थोडक्यामध्ये ते मांडाव्यात, त्यांची सुद्धा मी नोंद करतो. थँक्यू. ठीक आहे. मी आता चंद्रकांत साळुंकेजींना आवाहन करतो, परत त्यांनी आपल्या सूचना मांडाव्यात. माझा आवाज येतोय का आता? हो, येतोय. देसाई साहेब आल्यामुळे माझा आवाज चालू झाला असं मला वाटतंय. हो, आता आवाज खुल्ला. खऱ्या अर्थाने मी दोघही आजी आणि माजी उद्योग मंत्र्यांना धन्यवाद देतो की आमचे प्रश्न, आमच्या समस्या आणि ज्या काही अडचणी आहेत त्या ऐकण्यासाठी आज आपण वेळ दिला त्याबद्दल धन्यवाद. खऱ्या अर्थाने स्मॉल अँड मीडियम एंटरप्रेन्योरच्या वतीने मी तुम्हाला धन्यवाद देतो. सर्वसाधारणपणे कोविड हा काही आपला फक्त महाराष्ट्रापुरता नाही तर हा जगभर पसरलेला आहे आणि याचा बराच असा परिणाम आपल्या उद्योगावर, हेल्थवर सगळीकडे झालाय. परंतु हे करत असताना आज ज्या परिस्थितीमध्ये उद्योग जातोय हे खऱ्या अर्थाने एक लेसन सुद्धा आम्हा सगळ्या लघु व मध्यम उद्योजकांना आलंय. कारण का,
बरेच लघु उद्योजक हे तयार नसतात कुठल्याही कलामिटीला फेस करण्यासाठी किंवा त्याला सामोरे जाण्यासाठी तयार नसतात. तर ही एक संधी चांगली आहे लघु व मध्यम उद्योजकांना की आपण प्रिपेअर्ड कसं झालं पाहिजे, एखाद्या अडचणी येणार आपल्याला आहेत त्यासाठी कसं तयार झालं पाहिजे. आपल्याला सगळं कल्पना आहे की रॉ मटेरियल बऱ्याच कारखान्यामध्ये तयार पडलं होतं, सेमी फिनिश गुळ पडलं होतं आणि अचानक 24 तारखेला लॉकडाऊन झालं. बऱ्याच कारखान्यांमधला माल गेला नाही तयार झालेला. बरेच कामगार आता निघून गेलेले आहेत, मायग्रंट लेबर गेलेले आहेत. तर माझा असा प्रश्न आहे की पहिली गोष्ट या सरकारचा एक्झिट प्लॅन लॉकडाऊन नंतरचा काय आहे, नंबर 1. दुसरा माझा प्रश्न असा राहील की आज आपण एक कृती दल स्थापन केलंय. कृती दलाच्या माध्यमातून चायनामधून किंवा इतर देशामध्ये जे काही उद्योग मोठे उद्योग येऊ पाहणार आहेत किंवा येत आहेत किंवा त्यांना आणण्यासाठी एक कृती दल स्थापन केलंय. तर यामध्ये देसाई साहेब माझी अशी विनंती राहील की मोठे का उद्योग तर आणाच, परंतु छोटे व मध्यम उद्योगांना सुद्धा आपण एक प्रोत्साहित करून ज्या आपल्या महाराष्ट्रामध्ये असे उद्योजक आहेत की त्यांच्याकडे इंडस्ट्रियल प्रिमायसेस तयार आहे, इंडस्ट्री त्यांची चांगली पायाभूत सुविधा चांगली उत्तम आहे आणि ज्या उद्योगांना जॉईंट व्हेंचर, टेक्नॉलॉजी ट्रान्सफर आणि कॉन्ट्रॅक्ट मॅन्युफॅक्चरिंग करण्याची क्षमता आहे, अशा उद्योजकांची यादी तयार करून मी स्वतः तुम्हाला यादी देतो. आपण त्यांच्यासाठी सुद्धा यात कार्य करू शकतो. कारण का आज जर छोट्या मोठ्या उद्योगांना जर आपण सहकार्य करतोय तर त्या संदर्भात आपल्याला त्यांना बिझनेस ऑपॉर्च्युनिटी सुद्धा आणून देण्याची गरज आहे. अनेक जापनीज कंपन्या आज आपल्या महाराष्ट्रात किंवा भारतात येऊ पाहत आहेत, जे इन्व्हेस्टमेंट सुद्धा करायला तयार आहेत. अनेक अशा काही जापनीज ऑर्गनायझेशन्स आहेत की ज्या स्मॉल इंडस्ट्रीसाठी किंवा एक हायटेक इंडस्ट्रियल पार्क सुद्धा स्थापन करण्यासाठी हे स्वारस्य दाखवू लागलेले आहेत. तिसरा सगळ्यात महत्वाचा मुद्दा असा आहे की आपल्या कृती दलाला अत्यंत मोठं काम करावं लागेल. आपल्याला कोणाला माहित नसेल, जपानच्या एम्बसीमध्ये एक IAS ऑफिसर आहे, त्या गुजरात कॅडरच्या आहेत आणि गुजरात गव्हर्नमेंटने स्वतः मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलंय की त्यांनी एक मोठं कृती दल स्थापन केलंय, वेगवेगळ्या देशात पाठवलंय. रेड्डी साहेब तुमच्या माहितीसाठी स्पेशली, आणि वेगवेगळ्या देशात अगोदरपासून काम चालू केलंय की ज्या कंपन्या चायनामधनं बाहेर पडतायत किंवा इतर देशात बाहेर पडतात त्या कंपन्या गुजरातला गेल्या पाहिजेत. का महाराष्ट्राने आपला पुढाकार घेऊन किंवा जिथे बृहन महाराष्ट्र मंडळाचे आधी ऑफिसेस आहेत तिथल्या लोकल संस्थांशी संपर्क साधून आणि ज्या इकॉनॉमिक डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन तिथल्या आहेत त्यांच्याशी संपर्क साधून त्या कंपन्या आपल्या महाराष्ट्रात येऊ पाहतील. ऑरिक सारखी जी औद्योगिक सिटी निर्माण केली तशा आणखीन सिटीज आपल्या महाराष्ट्रात वेगवेगळ्या ठिकाणी करू शकतो. साताराला होत आहे. साळुंखे साहेब, हा, तुमचे अत्यंत उपयुक्त अशा प्रकारची तुमची मतं आणि अभिप्राय आहेत. आपण जरा नेमक्या सूचना करा, मी ते नोंदवून घेतोय. हो, तर तो एक झाला. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आजच्या तारखेला जे उद्योग बंद पडलेले आहेत आणि जे मायग्रंट लेबर नाही आहेत, ह्या मायग्रंट लेबरसाठी किंवा आपण जो आता महापरवाना देण्याचं जे काही जाहीर केलंय कालच, माझी अशी विनंती. आणि आता जर तुम्ही पाहिलं तर पार्टिसिपंट जे अटेंडीज आहेत त्यांचे प्रश्न बरेच आलेत. त्यांचं असं म्हणणं पडलंय की महापरवाना स्थानिक उद्योजकांना का लागू करू शकत नाही. जर त्यांना समजा एक खिडकी माध्यमातून जे आपण परवाने देतो, मी स्वतः ज्यावेळेला धुमाळ साहेब होते MIDCचे CEO त्यावेळेला आम्ही एक पूर्ण पुस्तिका निर्माण केली होती की ज्याच्यामध्ये सगळ्या NOC दिल्या जातील. तर MIDCच्या माध्यमातून करता येईल. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे देसाई साहेब आपल्याला एक शेवटचा मुद्दा सांगतो की भारत सरकारने किंवा फायनान्स मिनिस्टरने जे पॅकेज जाहीर केलंय, जिथे कोलॅटरल फी लोन आहेत, आज या क्षणाला कोणताही उद्योजक नवा उद्योग स्थापन करण्यात धजावणार नाही किंवा नवे उद्योजक येण्यास थोडेसे कचरावी करतील. कारण काय, हा उद्योगावर जो परिणाम झालाय किंवा आपल्या ज्या व्यवसायावर परिणाम झालाय किंवा जे काही फायनान्सवर परिणाम झालाय त्यामुळे नवे उद्योजक येणार नाहीत अशी मला भीती वाटते. कारण स्टार्टअपचा आता तुम्ही पाहिलं गेल्या जवळजवळ 1 महिनाभरामध्ये बरेच जण स्टार्टअप जे काही सर्व्हिस ओरिएंटेड आहेत किंवा मॅन्युफॅक्चरिंग रिलेटेड देत आहेत. तर मी तुम्हाला एकाच मिनिटात संपवतो. तर माझी अशी विनंती आहे की आपल्याला एक म्हणजे रेड्डी साहेबांना सांगून महाराष्ट्रामधल्या उद्योजकांना बँका कर्ज पुरवठा वेळेवर करतात की नाही याची डेव्हलपमेंट कमिशनर इंडस्ट्रीच्या माध्यमातून चौकशी करण्याची गरज आहे. दर क्वार्टरला एक त्याची बैठक घेण्याची गरज आहे. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या औद्योगिक व्यवसाय जे करणारे आहेत आणि जे MIDC जे कारखाने जे आज सिक झालेले आहेत, ही संधी आता आलेली आहे की त्या सिक इंडस्ट्रीला आपल्याला रिवाईव्ह करून बँकांच्या मागे लागून, बँका आता तयार झालेल्या आहेत, त्या निमित्ताने आपले जे रिवाईव्ह झाल्यानंतर मला वाटतंय
हे कारखाने पुन्हा चालू करतील किंवा त्याच्यावर आपण जॉईंट व्हेंचर किंवा इतर कोणाला संयुक्तरित्या करता येतील अशी माझी विनंती आहे. मी बाकी आणखी नंतरच्या ह्याच्यात मी सांगेन. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आज 30,000 कारखाने जरी सुरू झाले असतील तर महाराष्ट्रामध्ये उद्योग आधाराच्या माध्यमातून जे रजिस्टर झालेले कारखाने आहेत ते 14,40,331 हे मायक्रो आणि स्मॉल आहेत, मायक्रो आणि टायनी आहेत. स्मॉल इंडस्ट्रीज 1,39,876 आहेत आणि मीडियम साईज इंडस्ट्री फक्त 5,884 आहे. तर माझी अशी विनंती आहे की महाराष्ट्रामधले सूक्ष्म लहान स्मॉल कसे होतील आणि स्मॉल मीडियम कसे होतील याकडे लक्ष द्यावी अशी आपल्याला विनंती करतो. आणि आपण आजी आणि माजी उद्योग मंत्र्यांनी एकाने आमचे समस्या प्रसिद्ध कराव्यात आणि एका उद्योग मंत्र्यांनी आमच्या समस्या सोडवाव्यात. धन्यवाद. धन्यवाद साळुंकेजी. आता मी आमंत्रण देतो की श्री हनुमान गायकवाड जी आहेत आपल्या बरोबर, बीव्हीजीचे मॅनेजिंग डायरेक्टर आहेत. 80,000 लोकांना त्यांनी एम्प्लॉय केलं, तर त्यांचा एक खूप महत्वाचा या पूर्ण महाराष्ट्राच्या ज्यात हातभार आहे. गायकवाडजी, आपले मुद्दे आपण मांडावेत लोकांसमोर. धन्यवाद. प्रथमतः लोकमतने मला ही जी संधी दिली त्याबद्दल आदरणीय राजेंद्र दर्डाजी, आदरणीय सुभाष देसाई साहेब, आदरणीय वेणुगोपाल रेड्डीजी, चंद्रकांत साळुंके साहेब, संजीव पेंढारकरजी सगळेच आहेत. मी सर आज या मीटिंगसाठी मुद्दामून सातारला आलोय. देसाई साहेब, आपलं सातारला यायचं राहिलंय. सातारला महाराष्ट्रातलं पहिलं मेगा फूड पार्क बीव्हीजीने तयार केलंय आणि आज महाराष्ट्राची अर्थव्यवस्था जर मजबूत करायची असेल तर शेतीमालाचं प्रोसेसिंग होणं खूप महत्वाचं आहे. उद्योग येणारच, उद्योग येतीलही. ज्यांना चायनातनं बाहेर पडायचे ते लोक येतील, पण त्याचबरोबर आपल्याला खऱ्या अर्थानं जर भारत विकास करायचा असेल तर तळागाळातल्या लोकांना आपल्याला वरती आणायला लागेल, तळागाळातल्या शेतकऱ्याला वरती आणायला लागेल. मी आताच गायकवाड साहेब, तुम्ही साताऱ्याला जे फूड पार्क उभं केलेलं आहे त्याची सर्वत्र चर्चा आहे. मी सुद्धा आपलं कौतुक केलेलं आहे. आता आमची विनंती आपल्याला अशी आहे की आता ह्या परिस्थितीत काय करावं याच्या नेमक्या सूचना आपल्याकडून अपेक्षित आहेत. आम्हाला तुमचं मार्गदर्शन महत्वाचं आहे. नेमक्या सूचना तेच नेमक्या सूचनासाठीच करतोय. आताच सर मी मीटिंग घेतली. आल्याचे सर सध्या भाव खूप पडलेत. सातारा भागात आलं खूप चांगलं होतं, चांगलं तिखट आलं असतं. इथं आता 30 रुपये 40 रुपयानं आलं विकलं जात आहे. त्यांनी मला सांगितलं की रशियामध्ये साहेब हेच आलं. आता मी माझ्या प्रयत्नातनं सर प्रयत्न करीन रशियामध्ये कोण इम्पोर्टर आहेत काय आहे ती माहिती घ्यायचा. पण शासनाने एखादा वेगळा सेल लावला. आदरणीय वेणुगोपाल रेड्डी साहेब असं एक छोटा सेल तयार केला की कुठला शेतीमाल. आता मी मिरच्याच्या शेतकऱ्यांची मिटिंग घेतली सर, आता इथं आल्याच्या शेतकऱ्यांची मिटिंग घेतली. मिरच्याचे शेतकरी म्हणतात की साहेब दुबईला आणि युरोपमध्ये आपली ही मिरची खूप चांगली जाते. तर आपल्याला सर काय करायला लागेल, थोडासा शासनाने थोडा सपोर्ट केला. मी माझ्या लेवलला प्रयत्न करतोच आहे. माझ्या प्राईम मिनिस्टर ऑफिसचं कॉन्ट्रॅक्ट बीव्हीजीकडे आहे, बाकीचं आहे. तिथनं मी काही अँबॅसेडर माझे मित्र त्यांच्याशी बोलतो की तिकडचे मला इम्पोर्टर सांगा जे इथं आपल्याला प्रोसेस करता येईल आणि पाठवेल. मागच्या आठवड्यात एक लॉकडाऊन व्हायच्या आधी सर रशियातनं एक माझ्याकडे लोक आले होते, त्यांना स्वीटकॉर्न हवं होतं छोटं चांगलं क्वालिटीचं. त्याचं आम्ही 100 एकरचं प्लॅनिंग करतोय. तर माझं दृष्टीने मी काय करतोय सर की सातारा फूड पार्क मध्ये आपल्याला उद्योजकांना आकर्षित करायला लागेल. त्यांना आपण पूर्ण बॅकवर्ड लिंकेजेस देऊ शकू सर. माझ्याकडे आता जवळपास 1,00,000 एकर इरिगेटेड जागा रजिस्टर्ड आहे बीव्हीजीकडे. कारण मी बाकीच्या ठिकाणी टाटा मोटर्स मध्ये कंपन्या चालवायला मदत करतो, बाकी ठिकाणी करतो. इथं मी उद्योजकांना सांगतोय की आम्ही तुम्हाला रॉ मटेरियल विषमुक्त पद्धतीचं प्रोक्युअर करून देऊ, 1,00,000 एकरवरचं देऊ, प्रोसेस पण करून देऊ. पुढचं लिंकेजला माझ्या पद्धतीने मी जे काही प्रयत्न करायचं मी करतोय. पण सरकारने थोडीशी मदत केली तर आपल्याला सर खूप मोठी वेगळी क्रांती करता येईल. कारण आता चायनाकडे बघायचा जगाचा दृष्टिकोन बदललाय आणि अन्न सगळ्यात महत्वाचं आहे हेही लोकांच्या लक्षात आलंय. तर विषमुक्त शेती आणि निरोगी भारत अशी एक मी संकल्पना मांडली, त्याच्यावरती वेगळं काम करतोय. तुमची एकदा वेगळी वेळ घेऊन त्याचं काय काय केलं, 1,00,000 शेतकरी महाराष्ट्रात जोडले गेलेत सर. तर आपल्याला ह्याच्यावरती खूप मोठं काम करता येईल जेणेकरून उद्योग आकर्षित होईल आणि बीव्हीजी सारखी कंपनी त्या उद्योगाला वन स्टॉप शॉप सोल्युशन देऊ शकेल. म्हणजे त्यांची कंपनी चालवायला लेबर पाहिजे असेल तर आम्ही लेबर देऊ, त्यांना जागा देऊ, त्यांना रॉ मटेरियल देऊ, प्रोसेस करून देऊ आणि तुमच्यासारख्यांचं मार्गदर्शन घेऊन आपण वेगळं मोठं सर काम उभं करू. एवढंच मला बोलायचं. बाकी सर आपले आशीर्वाद आहेत, आपले आशीर्वाद आहेत आणि खरोखर चांगल्या सूचना आहेत आपल्या. जी सर, जी सर. पुढचे कोणी मान्यवर? मला वाटतं सगळे झालेत बहुतेक. मग मी जरा थोडस हे करू माझे. जी फार चांगल्या सूचना मी संजीव पेंढारकर साहेबांकडून, त्यानंतर स्वतः राजेंद्र दर्डा साहेबांकडून, चंद्रकांत साळुंखे
हे तर याच्यामधले एक नेहमीच म्हणजे पुढाकार घेऊन लघुउद्योगांसाठी त्यांची बॅटिंग नेहमी चाललेलीच असते. आजही त्यांनी चांगल्या सूचना केल्या. आणि हनुमंत गायकवाड आपल्या महाराष्ट्राच्या शेतीला आधार देण्याचे जे प्रयोग चालू आहेत त्याच्यामध्ये खरोखर अशा प्रकारचे फूड पार्क की जे एक साताऱ्याला एक ज्याचा एक आपल्याला पुढे रोल मॉडेल म्हणून सुद्धा तिकडे पाहता येईल. आणि पैठणला सुद्धा पैठण फूड पार्क कागलीवाल साहेबांचं सुरू झालेलं आहे. ही अशी जी केंद्र उभी राहत आहेत. याच बरोबरीनं आपल्याकडे नाशिक जवळ सह्याद्री फार्म्स हा सुद्धा एक चांगला प्रयोग उभा राहिलेला आहे. तर ह्या तुम्ही सर्व मंडळींनी की जी तुम्हाला एक दृष्टी आहे, एक व्हिजन आहे आणि बरचसं इन्फ्रास्ट्रक्चर सुद्धा तुम्ही उभं केलेलं आहे. तर तुम्ही मंडळींनी खरोखर आमच्या या शेतकरी बांधवांना त्यांनी नेमकं काय पेरलं पाहिजे, काय घेतलं पाहिजे आणि त्यांना असं बायबॅक पद्धतीचं जर आश्वासन मिळालं तर नक्कीच आपला कष्टाळू शेतकरी अशी उत्पादनं काढेल की ज्यांना जगाच्या पाठीवर पोहोचवण्यामध्ये तुम्ही मदत करू शकाल. आणि तुम्ही एकटे नाही आहात, राज्य शासन तुमच्या बरोबर आहे. आता तुम्ही ही जी आल्याची सूचना केली फारच चांगली आहे. आम्ही सुद्धा तिथले जे कॉन्सल जनरल आहेत, अँबॅसिडर आहेत रशियाचे आणि तत्सम देशांचे, यांच्या माध्यमातून हे लिंकेज कसं तयार करता येईल की ज्याच्यामुळे आपले आले उत्पादक आहेत त्यांच्या मालाला तुमच्या माध्यमातून चांगला उठाव येईल. त्याचबरोबरीनं व्याजदर कमी करण्याची जी दर्डा साहेबांची सूचना आहे ती अगदी नेमकी आहे, अगदी वर्मावर बोट ठेवणारी आहे. आम्ही आता केंद्र सरकारचं जे पॅकेज आहे त्याचा अभ्यास करतो आणि त्यानंतरही उद्योगांना आणखी कोणती मदत करण्याची शासनाकडून लोकांची अपेक्षा आहे त्या गोष्टी हेरून त्यासाठी आम्ही तजवीज करतो. ह्याच्यामध्ये हे व्याजदराचा साठी काहीतरी आधार द्यावा, सपोर्ट द्यावा हा मुद्दा फारच महत्वाचा राहील. आमच्या त्या अजेंड्यावर हा प्रमुख मुद्दा राहील. त्याचबरोबर MIDCचे सर्व्हिस चार्ज हे कमी करण्याच्या बाबतीतली सूचना आहे. प्रदूषण मंडळाचा पाणी आकार आहे, फॅक्टरी लायसन्स फी आहे. हे सगळे करण्याचे जे राज्य शासनाच्या अखत्यारीतल्या गोष्टी आहेत ते आम्ही निश्चित करू एवढं मी या ठिकाणी सांगतो. आणि ऊर्जेच्या बाबतीत, कारण कोणताही उद्योग हा ऊर्जेशिवाय सुरूच होऊ शकत नाही आणि ऊर्जा हे एक प्रकारे कच्च्या माला इतकंच महत्वाचं अंग झालेलं आहे. आम्ही या काही दिवसांपूर्वीच ऊर्जा विभागाशी चर्चा करून फिक्स डिमांड चार्जेस आहेत ते स्थगित केलेत. त्यामुळे आता तो बोजा नाही. ऍक्च्युअल कन्झम्पशन, प्रत्यक्ष उद्योग जेवढी वीज वापरेल तेवढंच त्याला देयक येईल, बिल येईल. हा एक फार मोठा दिलासा उद्योगांच्या दृष्टीने मिळालेला आहे. मिनिमम डिमांड चार्जेसच्या बाबतीत सुद्धा काय परिस्थिती आहे मी ती तपासून बघतो. त्याला सुद्धा आवश्यकतेप्रमाणे स्थगिती दिली जाईल. दर्डा साहेबांची एक सूचना आहे की MSME बरोबरच ई-कॉमर्स किंवा व्यापार विभाग आहे याला सुद्धा समकक्ष पद्धतीने एक सांभाळलं पाहिजे. आणि खरोखरच जे आता केंद्र सरकारचं जे धोरण जाहीर झालंय त्याच्यामध्ये त्यांनी सर्व्हिस इंडस्ट्रीला उद्योगाचा दर्जा देत आहे अशाच प्रकारची गोष्ट आहे. मग त्याच्यात व्यापार सुद्धा येतो का आणि व्यापारातले कुठले कुठले विभाग येतात हे आपण त्यांच्याशी सुद्धा थेट चर्चा करून, फार सुंदर सूचना आहे. कारण जो उद्योजक आहे जो धाडस करून व्यापारात उद्योगात येतो त्याचे सेवेचं स्वरूप कुठलं असलं तरी सुद्धा त्याच्यातून रोजगार निर्मिती होते आणि आपली जी अर्थव्यवस्था आहे तिला एक पुढे नेण्याची संधी मिळते. त्यामुळे ह्या व्यापार विभागाला आणि ई-कॉमर्स यांना MSME प्रमाणेच आपण प्रोत्साहन दिली पाहिजेत ही सूचना अत्यंत रास्त आहे. साळुंखे साहेबांनी एक्झिट प्लॅन, नंतर परदेशी गुंतवणूक, छोट्या उद्योगांना त्याच्यामध्ये स्थान असावं, कृती दलाने काय करावं, बंद उद्योगांसाठी काय आणि महापरवाना याच्याबद्दल मी बोलतोच आहे. आणि मी याच्या बाबतीत एकच सांगेन की आम्ही या कामाला लागलेलो आहोत. आताच आमच्या कृती दलाशी आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांशी वेगवेगळ्या देशातले जे गुंतवणूकदार आहेत त्यांच्या वाटाघाटी सुरू झालेल्या आहेत. ह्या प्रगत अवस्थेत आहेत आणि त्याच्यामध्ये प्रमुख देश कोणते आहेत? अमेरिका, इंग्लंड, जर्मनी, जपान, दक्षिण कोरिया, तैवान ह्या देशांचे उद्योगांचे प्रतिनिधी आणि त्यांची शिष्टमंडळ किंवा त्यांचे सल्लागार, कन्सल्टंट हे अधिकारी वर्गाशी बोलतायत. त्यांना जसे जसे ह्या वाटाघाटींमध्ये प्रगती होईल त्यांना जर इथल्या स्थानिक पार्टनर्सची गरज असेल तर आम्ही निश्चितच इथल्या स्थानिक उद्योजकांची आणि त्यांची गाठ घालून देऊ. म्हणजे चंद्रकांत साळुंखेचं तर समाधान नक्कीच होईल
की अशा प्रकारच्या पार्टनरशिप या अस्तित्वात आले पाहिजेत. आपल्या लघुउद्योगांना जर एखाद्या विदेशी गुंतवणूकदार हा भागीदार मिळाला तर दोघांचंही या ठिकाणी एक काम सुरू होऊ शकतं. तेव्हा आम्ही आता काय केलेलं आहे, 40,000 हेक्टर जमीन MIDC कडे आज तारखेला तयार आहे, सुविधांसह तयार आहे. भूखंड आहेत, वीज, पाणी, रस्ते यासह 40,000 हेक्टर जमीन महाराष्ट्रातल्या सर्व जिल्ह्यांमध्ये मिळून ही नव्या गुंतवणूकदारांसाठी आज आम्ही सज्ज ठेवलेली. याखेरीज समजा MIDCच्या बाहेर त्यांनी त्यांच्या निवडीची एखादी जमीन ठरवली असेल, त्यांच्या आवडीची जमीन असेल आणि ती आता काही तिचं संपादन झालेलं नाही, तर आम्ही अशी केले पास थ्रू अशी एक पद्धत आहे. त्या पद्धतीने महाराष्ट्र शासन त्याची अधिसूचना काढेल, ती जमीन औद्योगिक जमीन म्हणून जाहीर करेल, तिचं संपादन करेल वाटाघाटीने मालकांकडून, शेतकऱ्यांकडून आणि त्या उद्योगाला उपलब्ध करून देईल. अशा प्रकारची एक आणखी व्यवस्था आहे जी MIDCच्या बाहेरच्या जमिनींसाठी ही उपयुक्त ठरेल. त्याखेरीज आतापर्यंत आपण फक्त भूखंड देत होतो मोठ्या उद्योगांना, आता आम्ही तयार शेड्स करून द्यायचे ठरवले. तेव्हा MIDC स्वतःच्या गुंतवणुकीतून अशा भव्य शेड्स ठिकठिकाणी उभारू शकेल उद्योगाची गरज बघून, आणि त्या ठिकाणी प्लग अँड प्ले या पद्धतीने उद्योग आपले यंत्र आणून उत्पादन सुरू करतील. जमिनी घ्यायच्या, मंजुरी करायच्या, नंतर इमारत उभारायची, याच्यात जो वेळ जातो तो त्यांचं थांबेल आणि लवकरात लवकर प्रत्यक्ष उद्योग सुरू होऊ शकतात. याखेरीज प्रत्यक्ष जे गुंतवणूकदार आमच्याशी या वाटाघाटी करतो आणि त्याच्यातलं गांभीर्य, त्याचा सिरियसनेस दिसल्यानंतर आम्ही एक उद्योग मित्र या दर्जाचा अधिकारी त्यांना जोडून देऊ. त्या पहिल्या दिवसापासून त्यांचं प्रत्यक्ष प्रोडक्शन सुरू होईपर्यंत हा उद्योग मित्र अधिकारी हा त्यांच्या बरोबर राहील आणि त्यांच्या सगळ्या बारीक बारीक ज्या अडचणी असतील त्या सोडवायचं. 1 पॉइंट कॉन्टॅक्ट, एकाच ठिकाणी त्यांना ते सगळी उत्तरं मिळतील आणि मदत मिळेल. याचबरोबर आम्ही महापरवाना जे काही जाहीर केलेलं आहे की महाराष्ट्रात येणाऱ्या नव्या गुंतवणुकीसाठी कुठल्याही परवान्यांसाठी थांबायची गरज नाही. त्यांनी आमच्याकडे भूखंड नोंदवला, त्यांचा प्रस्ताव आमच्या उच्चाधिकार समितीने एकदा मंजूर केला की तात्काळ एक महापरवाना देऊ की तुमचं प्रोडक्शन तुम्ही सुरू करायला हरकत नाही. हे प्रोडक्शन सुरू झाल्यानंतर इतर कायद्यांप्रमाणे जे काही परवाने घेण्याची गरज असते ते हळूहळू देता येईल. अगदी सर्व परवाने मिळाल्यानंतर उत्पादन सुरू करायची जी आजची परिस्थिती आहे त्याच्यामध्ये हा मला वाटतं क्रांतिकारक बदल आहे. आधी तुम्ही काम सुरू करा एकच परवान्याने आणि नंतर बाकीचे परवाने देऊ, अशी एक आम्ही तरतूद केलेली आहे. अनेक जण आणि आता पण उल्लेख झाला की बरेच स्थलांतरित मजूर हे गेलेले आहेत, मजुरांचा तुटवडा पडेल. तर त्याच्यात त्याचे 2 बाजू आहेत. परप्रांतीय मजूर जर निघून गेले असतील तर मला असं वाटतं स्थानिक बेरोजगारांना ही एक संधी आली आहे. आपले जे बेरोजगार लोक आहेत त्यांनी ही संधी सोडू नये. ही संधी पुन्हा पुन्हा येत नाही. आणि उद्योजकांना, गुंतवणूकदारांना आमची विनंती राहील, नवे आग्रह राहील की जिथे हे लोक गेलेले असतील निघून कामगार, त्यांना आपण थांबा सांगत होतो, ते थांबू शकले नाही, त्यांना त्यांच्या गावी जायचं होतं, ते गेलेले आहेत. त्यांच्या रिक्त जागांवर स्थानिक भूमिपुत्रांना नेमून टाका, त्यांना घ्या. आणि ह्याच्यामध्ये जर काही अडचणी असतील त्या सोडवण्यासाठी शासन फक्त बघत राहून किंवा सल्ला देऊन नाही गप्प बसणार. आम्ही एक इंडस्ट्रियल एम्प्लॉयमेंट ब्युरो उभी करत आहोत. हे पहिल्यांदाच होतंय आणि याच्यामध्ये अनस्किल्ड, सेमी स्किल्ड, स्किल्ड अशा प्रकारच्या वर्गवारीमध्ये कामगारांची नोंद केली जाईल जे काम करायला इच्छुक आहेत. आणि उद्योगांची गरज लक्षात घेऊन त्यांच्याकडे हे कामगार पाठवले जातील. त्याच्यातून त्यांनी निवडावेत आणि ठेवावेत. त्यामुळे अशा प्रकारचं एक ब्युरो आम्ही जे स्थापन करतोय, लेबर ब्युरो, ह्याच्यामध्ये कामगार विभाग, आमचा उद्योग विभाग आणि स्किल डेव्हलपमेंट विभाग ही तिन्ही खाती मिळून हा ब्युरो स्थापन करतायत आणि चालू करतील. त्यामुळे उद्योगांमधल्या कुशल कामगारांची जी टंचाई काही ठिकाणी जी जाणवते ती नक्की दूर होईल. खरं तर स्किल किंवा ज्याला एज्युकेटेड मॅनपॉवर म्हणावे ही महाराष्ट्र इतकी दुसरीकडे कुठेही उपलब्ध नाही. आज मी महाराष्ट्रामध्ये दरवर्षी 10 लाख पदवीधर पदव्या घेऊन बाहेर पडतायत. हे निम्न शाखांचे आहेत.
त्याच्यामध्ये आर्ट सायन्स कॉमर्स प्रमाणे ऍग्रिकल्चरचे आहेत, इंजिनिअरिंगचे आहेत, मॅनेजमेंटचे आहेत, असे हे पदवीधर शिकून बाहेर पडतायत. एवढं मोठं प्रशिक्षित किंवा सुशिक्षित मनुष्यबळ भारताच्या इतर कुठल्याही भागामध्ये दर वर्षाला उपलब्ध होत नाही. महाराष्ट्र गुंतवणूकदारांना आकर्षक का वाटतो? त्याच्यामध्ये एक तर इन्फ्रास्ट्रक्चर आहे, एक औद्योगिक वातावरण आहे, कम्प्लीट इकोसिस्टीम आहे इंडस्ट्रीची आपल्याकडे, आणि कुशल मनुष्यबळ सुलभतेनं उपलब्ध होणारा प्रदेश म्हणून महाराष्ट्राकडे बघितलं जातं. म्हणून आपण महाराष्ट्राला म्हणतो मॅग्नेटिक महाराष्ट्र. एक लोहचुंबकाप्रमाणे तो ह्या गुंतवणुकीला खेचून घेतोय. आणि मला खात्री आहे की आपण सर्वजण आहात, असे असंख्य आणखी उद्योजक आहेत. मराठमोळी हिंमत आणि आपल्या सर्वांची एकजूट, चिकाटी, याच्यामुळे आपण महाराष्ट्राला नव्या शिखरावर घेऊन जाऊ. मला तर असं वाटतं की करोनामुळे संकट आलंच, बस प्रत्येक संकटाबरोबर संधी पण येत असते. ही एक संधी आहे. अनेक देशांना गुंतवणुकीसाठी पर्याय पाहिजेत. फक्त चीन हा पर्याय असू शकत नाही आता, आणि ते भारताकडे बघतायत. आणि भारतामध्ये सगळ्यात प्रकाशित, ज्याच्यावर प्रकाश झोत आहे असा प्रदेश महाराष्ट्र आहे. आणि म्हणून आपण सर्वांनीच याच्यासाठी आता सज्ज होऊन, आम्ही उद्योग खात्याला सज्ज केलेलं आहे, आपण सुद्धा सगळे यासाठी उत्साही आहात हे बघून मला खरोखरच आनंद होतोय. असे परस्पर सहकार्यानं आपण येणारी प्रत्येक गुंतवणूक ही इथे उद्योगामध्ये रूपांतरित करू, ती परत जाऊ देणार नाही, अशा प्रकारचं काम करू. आणि तुम्ही ज्या प्रकारचे आम्हाला आश्वासन दिलेलं आहे, आमच्या बरोबर आहात, सगळ्या अडचणी सोडवण्यासाठी राज्य शासन तत्पर आहेच. स्वतः मुख्यमंत्र्यांनी आम्हाला या बाबतीत अनेक वार बैठका घेऊन काही सूचना केलेल्या आहेत. आता आम्ही निम्न देशांचे जे महावाणिज्य दूत आहेत, कौन्सिल जनरल्स, अँबॅसिडर्स, यांची मुख्यमंत्र्यांसमवेत बैठक लावतो. आणि त्याच्यामुळे त्यांच्याशी पण बोलून त्यांच्या मार्फत त्यांच्या देशातले गुंतवणूकदार इथे कसे येतील आणि त्यांना लागणारा जो काही पाठिंबा आहे, जी मदत आहे, सहकार्य आहे, ते कसं द्यायचं, ह्या रचनेकडे आम्ही आता लागलेलो आहोत. एकंदरीत मला असं वाटतं की करोनाच्या संकटाची भीती अनेकांच्या मनात आहे, पुष्कळांच्या सगळ्यांच्याच मनात आहे. पण त्याचबरोबर यानंतर येणारा काळ हा आपल्याला खुणावतो आहे, आणि त्यासाठी आपण या अशा प्रकारच्या परस्पर संवादातून पुढे जाण्याची तयारी करू. मी आपल्या सर्वांना धन्यवाद देतो, लोकमत समूहाला धन्यवाद देतो, दर्डा साहेबांना, आणि बाकी आपण तुम्ही सर्वांनी वेळ काढून याच्यामध्ये ज्या उपयुक्त सूचना केल्यात, आणखी ज्यांच्या सूचना आहेत त्या त्यांनी संकलित करून आम्हाला द्याव्यात. एकही सूचनेकडे दुर्लक्ष होणार नाही असा मी शब्द देतो. आणि आपण आम्हाला सुद्धा नंतर काही सांगायचं असेल तेही आपल्याला सांगू, आपली काय मदत पाहिजे तेही सांगू, आणि अशा रीतीने आपण हे काम पुढे नेऊ. पुन्हा एकदा आभार मानतो आणि सगळ्यांना पुन्हा भेटण्याचं आश्वासन देतो. नमस्कार. एक मिनिट फक्त देसाई साहेब, आपला अर्धा मिनिट घेतो मी. उद्योग मंत्री म्हणून उत्तम प्रकारे आपण आमच्या प्रश्नांची उत्तरं दिलेली आहेत. फक्त एका प्रश्नांबद्दल आपण यायच्या अगोदर मी बोललो होतो की आपण चीन मधून येणाऱ्या उद्योगांना आकर्षित करण्यासाठी विशेष टास्क फोर्स करतात, याबद्दल अभिनंदन. परंतु हे उद्योग टियर 2 आणि टियर 3 या शहरामध्ये कसे येतील या संबंधी अधिक प्रयत्न करणं आवश्यक आहे. आणि शेंद्रा बिडकीन मध्ये 10,000 एकर जमीन आज इन्फ्रास्ट्रक्चर सहित तयार आहे. सुदैवाने ते DMIC आणताना मी उद्योग मंत्री होतो, आणि आपण आज जेव्हा उद्योग आणायचे त्यावेळेला आपण जिल्ह्याचे पालकमंत्री आहात, तेव्हा याकडे सुद्धा आपण निश्चित लक्ष घालाल याची मला खात्री आहे. दर्डा साहेब आले आणि औरंगाबादला कसं विसरतील? मी परवाच जाऊन आलो. मला कल्पना आहे. त्याच्यामध्ये बिडकीनकडे आमचं चांगलं बारकाईने लक्ष आहे, कारण ऑडिक आता जवळजवळ पूर्ण होत आलंय, भरत आलंय, आणि बिडकीनमध्ये जागा उपलब्ध आहे, पायाभूत सुविधा तयार झालेल्या आहेत. आणि आम्ही जे 40,000 हेक्टरचे जे काही जो नकाशा सांगितला त्याच्यामध्ये बिडकीनचा वाटा मोठा आहे. तेव्हा काळजीच करू नका, चांगले उद्योग तिथे येत आहेत. साहेब, जाता जाता एकच विषय फक्त लक्षात घ्या की सर्वसाधारणपणे आपल्या महाराष्ट्रातून एक्सपोर्ट प्रमोशनसाठी जो पुढाकार घ्यायला पाहिजे तो तेवढा घेतला जात नाहीये. तर माझी अशी विनंती आहे, आमचं SME एक्सपोर्ट प्रमोशन काउन्सिल आहे, केंद्र शासनाच्या संबंधित आम्ही स्थापन केलंय, तर त्यामध्ये जर आपल्या विभागामार्फत जर काही अशा
वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटी जर करायचा प्लॅन केलं तर मला वाटतं निश्चित आपण पुढे हो नक्कीच एक्सपोर्ट प्रमोशन साठी आम्ही काम सुरू केलेलं आहे. मी त्याचा तपशील नंतर केव्हा तरी आपल्याला सांगेन, हो. परंतु हा फार महत्वाचा विषय आहे आणि तो आपल्यावर काम करण्यासाठी आहे. मी आता आपले सर्वांचे धन्यवाद मानून आता निरोप घेतो. नमस्कार. धन्यवाद. देसाई साहेब, थँक्यू व्हेरी मच ऑन बिहाफ ऑफ लोकमत आणि सगळ्या लिस्नर्स की तुम्ही वेळात वेळ काढून आलात आमच्यासाठी आणि खूप छान सूचना दिल्यात. सगळ्यांच्या सूचनांचा आपण नोंद पण केली. खूप धन्यवाद सर तुम्हाला सगळ्यांना. धन्यवाद. आभारी. हजारे साहेब, आपण रेड्डी साहेबांशी 1-2 मिनिटं बोलूया, कारण देसाई साहेबांनी जे काही आपलं मत मांडलं किंवा त्यांना आता इम्प्लिमेंट करायचं आहे. Reddy Saab, I would like to suggest you, because we are not focusing more on. Can you hear me? बोला. अनिरुद्धजी ऐकू येते का? बोला सर, बोला. ऐकू येते. Mr. Reddy, we are not focusing more on the export promotion. I suggest, why don't you set up one committee under the development commissioner and suggest all the DICs, district industrial the councils or the centers, to integrate the information, collect the information from the regions, taluka or district. Those companies, those SMEs are manufacturing quality product according to the international market. Why don't you create one group for that and collect all the information, and we can create one group for that, and we can start group marketing, group export marketing for this product. So that now the supply chain management in India will be disturbed for next 1 year because of this COVID, because of this all the disturbance between all the industries. So this will be very, very beneficial, because agriculture product is there, vegetables are there, semi-finished goods are there, and most of the industries are located in a rural area. So when we talk about the industrialization in rural area, this will be very good opportunity for the providing business and export opportunity for the SMEs. Those are in different cities. So this is one. Second thing, I suggest, why don't you organize one meeting with the regional director of RBI, which is which is taking care of the enhancing the lending or financing towards the industry and SME sector. I know that you are organizing the Krushi related meetings with the chief minister, but why not this every quarter with all the MDs of the bank, because Mumbai is a financial city and all the banks headquarters are here. So organize meeting. Mostly the entrepreneurs are facing one, fuel fund, finance fuel. Second, export promotion. Third, employment. And fourth, ease of doing business. So all these 4 E's, if we can provide proper hand-holding to industry and SME sector, I'm sure that we will be definitely will be the number 1 again in India. And with this word, I'm thankful to you and thankful to Lokman. Please. Industries Commission. Reddy sir, would you like to answer? Yeah, I would briefly respond to that. Sure. Mr. Chandrakant ji had made a very good suggestions. Regarding export promotion, already the Maharashtra government has attached a lot of importance to it. Now, to further streamline the process and for enhancement of exports, we have prepared a draft for forming export promotion councils in the state. So it's at an advanced stage, and in that the suggestions made by Mr. Salunke will get captured, and we are sure that once things change, the entire atmosphere comes to normalcy, then we'll really give a big impetus to the export promotion. Even now also, we are trying to step it up further. And secondly, the other suggestions which he has made, we are working on those things, employment, export promotion, and the quality in it, and all these issues. Definitely, these suggestions will take forward. Thank you. Aniruddha ji, my suggestion is, sir. There are so many questions. It will be a best idea. Right, sir. Try to take all those questions and in written form send it to the Principal Secretary Industries, so that those questions can be also looked at. Zarur, sir. Yes. So all these questions लोकमतच्या द्वारे पण आपण त्यांना पब्लिसाइज करू, पण आपण एक त्याचा व्हाईट पेपर बनवून we will send it to Mr. Reddy so that he can take cognizance of that and can take action as required.
दिस इज गुड आयडिया. that is what we will do. We'll do that and Yeah. we'll address all those issues. शुअर सर. सर काही प्रश्न असे होते लोकांचे की आता जे आत्मनिर्भर भारत आणि लोकल प्रॉडक्ट्स वर फोकस, आपल्याकडे दोन जे जेंटलमन आहेत जे पेंढारकरजी गायकवाडजी, तर हे याचा खूप मोठ्या प्रकारे प्रचार करतायत आणि विकोला मला वाटतं की याच्यातनं खूप चांगला फायदा होऊ शकतो. तर आपण कसं हे सगळं म्हणजे हाऊ आर यू गिअरिंग अप फॉर एंटायर दिस ऑपॉर्च्युनिटी मिस्टर पेंढारकर? Sir, you have to unmute yourself. Yeah. Actually, this is a good initiative that Indian products, भारतीय products आपण जे बनवायला प्रोत्साहन दिलेलं आहे हे फारच वाखाणण्यासारखं आहे ऍक्च्युली. आणि लोकांनी जर का भारतीय उत्पादनं निर्माण करायची कोशिश केली तर आपलं चलन जे आहे फॉरेन एक्सचेंज आहे दॅट विल रिमेन इन द कंट्री ओनली rather than importing products from other countries. आपण स्वतःच आपले एवढे जसं रिच आयुर्वेदाचा वारसा आहे किंवा इव्हन ऍग्रिकल्चरल प्रोड्यूस मध्ये आपलं नंबर 1 आहे. ऑरेंजेस पासून आपण बनवू शकतो जसं नागपूरची ऑरेंज सिटी आहे किंवा आंब्यासाठी कोकण फेमस आहे. अशा प्रॉडक्ट्स मध्ये आपण जर काही उत्पादन बनवलं, फक्त आपल्याला काळजी काय घ्यायची आहे की आपल्याला याच्या पुढे बँक लोनवर जगायचं नाही. सगळ्यात महत्वाचं काय, उत्पादन बनवणं जेवढं महत्वाचं आहे तेवढंच लोक आज काय करतात की बँक लोनच्या मागे लागतात. बँक लोनच्या मागे लागलं की काय होतं, तो आपल्याला इंटरेस्टचा ओव्हरहेड आपल्याला खाऊन टाकतो. त्याच्यापेक्षा आपण जर एंजल इन्व्हेस्टर्स बघितले, जसं मी कोटक महिंद्राचं एक्झाम्पल दिलं, तो तुमचा इन्व्हेस्टर हा नेबर असू शकतो, ज्याला तुम्ही माल सप्लाय करता तो असू शकतो. जसं एखादं आंब्याचं उत्पादन करतायत आणि तो कुणाला तरी सप्लाय करतोय, तो त्याच्या धंद्यामध्ये गुंतवणूक करू शकतो. जरुरी नाही की कुठेतरी एंजल इन्व्हेस्टर मोठा आलाय. कारण काय झालंय, आज जवळपास 15 ट्रिलियन डॉलर्स हे जगामध्ये आलेले आहेत. दे आर वेटिंग फॉर इन्व्हेस्टमेंट टू कम. फेच रिझल्ट्स इन द सेन्स दे आर नॉट गेटिंग रिटर्न्स. आता त्याच्या मध्ये जवळपास 4 ते 5 हजार डॉलर्स इंडियामध्ये आलेत की जे यील्ड आपल्याला मिळत नाहीये, त्यांचा मनी आयडल पडलाय. तर आपण एंजल इन्व्हेस्टर का नाही शोधावा? जो माझा एंजल इन्व्हेस्टर दरडाजी असू शकतो, साळुंकेजी असू शकतो किंवा हजारेजी असतो, ज्याचे माझे संबंध चांगले आहेत आणि ज्याला माझं प्रपोजल आवडलेलं आहे. तर फर्स्ट ऑफ ऑल आपण जर प्रपोजल नीट चांगलं उत्तम तयार केलं आणि बँकेच्या फॉर्मॅलिटीज करताना आपल्याला प्रपोजल मध्ये आपण पक्क तयार होतं, तर इंडियातल्या प्रोड्यूस मध्ये आहे जो रिच हेरिटेज आहे, इतके रिसोर्सेस आहेत इंडियामध्ये की त्याचं रूपांतर आपण हार्डवर्कनी जर केलं तर सगळं गव्हर्नमेंटकडे वाट बघत बसणार. जसं मी पहिल्यांदा पण बघितलं की गव्हर्नमेंटचं लोन घेणं म्हणजे सगळ्यात लेझिएस्ट वे ऑफ डुईंग बिझनेस. टू ट्राय टू फाइंड आउट एंजल इन्व्हेस्टर्स, यू विल डेफिनेटली गेट, आणि त्यांना पण रिटर्न मिळेल. जसं मुकेश अंबानींनी 10% परत सांगतो मी, जिओचा प्लॅटफॉर्म फेसबुकला विकला आणि 45,000 कोटी रुपये उभे केले. आता मुकेशजींचं एकट्याचं बर्डन कमी झालं. आता जोपर्यंत तुम्ही 50.01% भागीदार आहात किंवा शेअर होल्डर आहात, तोपर्यंत ओनरशिप तुमचीच आहे. आणि एखादा बिझनेस जर का दर्डाजी चांगला करतायत तर आय एम नॉट इंटरेस्टेड इन इंटरफिअरिंग इन हिज जॉब. मला माझा प्रॉफिट मिळाला की बस झालं, मी त्यांच्याकडनं 10% शेअर झाले. असे एंजल इन्व्हेस्टर्स आपण निर्माण केले तर भारताला सुवर्ण संधी, सुवर्ण दिवस यायला वेळ लागणार नाही. दर्डा साहेब, मी तो 1-2 शब्द सांगू शकतो. एक काय झालं की सर्वसाधारणपणे गेल्या डिसेंबरमध्ये 24 तारखेला पंतप्रधान ऑफिसमधनं फोन आला की माननीय पंतप्रधानांना आपल्याशी बोलायचं आहे, आपल्याला भेटायचं आहे. तर त्यांनी इन्व्हाइट केलं भेटण्यासाठी. अर्धा तासाची वेळ दिली आणि सर्वसाधारणपणे उद्योगांचे, लघु व मध्यम उद्योगांचे प्रश्न मी त्यांना मांडले. तर त्यांना ते इतके आवडले की त्यांनी अर्ध्या तासाचे 3 तास दिले. अरे वा. 3 तासामध्ये त्यांनी संपूर्ण माहिती घेतली
आणि त्यावेळेला नंतर मग काही जे कॉर्पोरेटचे जे काही एमडी आले त्यांनाही बोलवलं, त्यांनाही बसवलं आणि सर्वात महत्वाचं मी पहिल्यांदा त्यांना काय म्हटलं की तुम्ही मोठा उद्योग पहिल्यांदा सांभाळा, त्यांना जिवंत ठेवा, मगच आमचे लघु व मध्यम उद्योजक जगतील आणि त्याच्यावर व्यवसाय करतील. आज राज्याला देशाला गरज काय कुठली माहिती आहे का? एक्सपोर्ट प्रमोशनची. मी चायनाशी, साऊथ कोरियाशी, जपान आणि अमेरिका सगळ्या कंट्रीशी मी चांगला संबंध ठेवून आहे, सगळ्यांशी बोलतो आणि सर्वात महत्वाचं म्हणजे त्यांची जी पद्धत आहे एक्सपोर्ट प्रमोशनची, जी रेड्डी साहेबांना मगाशी जे म्हटलं का आज आपलं लॅकिंग कुठे, आपण एक्सपोर्ट प्रमोशन करण्यामध्ये कमी पडतो. आज चायनाने $150 बिलियन बिझनेस आपल्यावर करताना आपण 50% कमी करतोय. तर याच संदर्भात आपण जर लक्ष घातलं, तसं मी मगाशी रेड्डी साहेब म्हणाले की प्रत्येक जिल्ह्यातल्या कारखानदारांची माहिती घेणं आणि ते करणं. दुसरा महत्वाचा विषय संजीवजी बोलले की सगळ्याच उद्योजकांना एंजल इन्व्हेस्टर किंवा प्रायव्हेट इक्विटी किंवा व्हेंचर कॅपिटल जमवण्यात नाही जमत, कारण आपल्याकडे बिझनेस एथिक्स, गुड गव्हर्नन्स, बिझनेस प्लॅनिंग, प्रॉफिटेबिलिटी आणि सर्वात महत्वाचं म्हणजे डेव्हलपमेंट इन दॅट इंडस्ट्री, इनोव्हेशन करणं हे जमत नाही. त्यासाठी सरकारने काय केलंय, कोलॅटरल फी लोन 2 करोड पर्यंत कोलॅटरल फी लोन जे करून दिलेलं आहे, ह्याचा फायदा मी सरकारकडे खऱ्या अर्थाने 5 कोटीची मागणी केली होती. 5 कोटीपर्यंत कोलॅटरल फी लोन व्हावं, कारण ग्रामीण भागातल्या उद्योजकांकडे कुठल्याही प्रकारचं कोलॅटरल नसतं. आणि आजच्या तारखेला मला असं वाटतंय की केंद्र सरकार यांनी जे आज सुविधा उपलब्ध केल्यात लघु मध्यम उद्योजकांसाठी, त्याचा फायदा घेण्याची गरज आहे. जसं मगाशी म्हटल्याप्रमाणे एंटरप्रेन्योरशिप डेव्हलपमेंट, दर्डा साहेब तुम्हाला मी अशी विनंती करतो की आपल्या वर्तमानपत्रात एक महिन्यातनं एक पेज असं तयार करा की ज्याच्यामध्ये प्रतिष्ठित उद्योजकांचे काही असे छोटे छोटे पॉकेट्स घ्या की जे ते असा संदेश देतील उद्योजकांना की त्यातून त्यांना अशी एक उत्तेजना मिळेल आणि एक इन्फॉर्मेशन मधून ट्रान्सफॉर्मेशन होईल. त्या अनुषंगाने आपण जर केलं, त्यासाठी मी सुद्धा आपल्याला मदत करेल. आणि दुसरं महत्वाचं म्हणजे आज नव उद्योजक स्टार्टअप्सना सर्वसाधारणपणे जातात पब्लिक युटिलिटी साईडला. मी स्टार्टअप्सना बरेच आता आज इथे पार्टिसिपंट्स आहेत, तिथे स्टार्टअप्स आहेत, नवे उद्योग, त्यांना अशी विनंती करतो की तुम्ही मॅन्युफॅक्चरिंग इंडस्ट्रीच्या आधारावर उद्योग स्थापन करा, आपला व्यवसाय स्थापन करा, कारण मॅन्युफॅक्चरिंग इंडस्ट्रीज आपल्याला जास्त प्रमाणामध्ये सपोर्ट करू शकते आणि तारू शकते. तसं मग पंतप्रधानांनी म्हटलंय की लोकलला बिझनेसला महत्व द्या, लोकलला बिझनेसला महत्व देता देता आपण ग्लोबल मध्ये पोहोचण्याची गरज आहे. आणि लोकमतच्या माध्यमातून आपण ते आज मला वाटतं चर्चेतनं निश्चितच पार पाडूया. आणि राजेंद्र भाऊंचं मी खास अभिनंदन करतो आणि त्यांना विनंती करतो की अशा प्रकारचा डायलॉग हा सतत चालू ठेवा, जेणेकरून तुमच्याकडनं आम्हाला काही ज्ञान मिळेल, आमचे विचार लोकमतच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचतील आणि सरकारपर्यंत पोहोचतील आणि रेड्डी साहेबांना ते अंमलात आणण्यास अतिशय इझी जाईल. धन्यवाद. चंद्रकांतजी, मी याच्यावर एक तुम्हाला सजेशन देतो. तुम्ही जे काम करताय अतिशय उत्तम करताय. इव्हन मोदीजींची 59 मिनिटात 1 कोटीची लोन आहे, ते तुमच्या रेकमेंडेशनमुळे किंवा कुणाच्याही रेकमेंडेशनमुळे झालं, ही उत्तमच गोष्ट आहे. पण आपल्याकडे जर चांगल्या आयडियाज असतील, आज आपल्याला सोशल डिस्टन्सिंग पाडून आपण ऍपद्वारे, जसं झूमचे डाउनलोड्स आपण बघितले तर झूम आणि स्काईप याचे डाउनलोड्स प्रचंड प्रमाणात वाढले, कारण आज लोक सोशल डिस्टन्सिंगला महत्व देत आहेत. त्यामुळे आज महत्वाची गोष्ट काय आहे की ट्रॅव्हलिंगचा प्रॉब्लेम जर सॉल्व्ह करायचा असेल लोकांचा, उद्योजकांचा, तर आणखीन टाटाची नॅनो किंवा याच्या स्वस्त गाड्या, सेकंड हँड गाड्या उपलब्ध आहेत. त्या कार आपण विकत घेऊन ट्रॅव्हलिंगचा प्रॉब्लेम सॉल्व्ह होऊ शकतो. आणि बरेचसे हुशारी, जरी एज्युकेशन नसलं तरी महाराष्ट्रात हुशारी खूप आहे. तर आपल्याला जरूर जर शोधलं तर मला नाही वाटत, कारण मी आतापर्यंत जेवढ्या लोकांशी बोललो त्यांना हितचिंतक एंजल इन्व्हेस्टर म्हणजे जो आपल्यावर विश्वास ठेवेल असा विश्वसनीय माणूस आपण जर शोधला तर आपल्याला निश्चितच मदत होईल. आणि तुम्ही जे काम करताय ते तो उत्तमच आहे. विजयजींची, राजेंद्रजींची साथ असतेच आणि त्याच कारण म्हणजे त्यांचा एवढा प्रचंड लोकमतचा सेल. एवढं बोलून मी थँक्स अलॉट. एक मुद्दा मी इथे मांडू इच्छितो की सुरुवातीला इलेक्ट्रिसिटी बद्दल मी जे काही बोललो होतो, दॅट वॉज अबाउट द फिक्स डिमांड चार्जेस अँड इलेक्ट्रिसिटी ड्युटी चार्जेस. सन्माननीय मंत्री महोदय बोलले, सन्माननीय रेड्डी साहेब आपण इथे आहात, आपण कृपया हा मुद्दा आपण पुढे घ्यावा
की हे जे फिक्स चार्जेस आहे दे आर नॉट वेव्ड ऑफ. या ठिकाणी सांगण्यात आलं होतं की मागच्या महिन्यात निर्णय झाला दिस नाही झाले ना. these fixed charges are not waived off, they are only deferred. So my request is actually या काळामध्ये उद्योग काही झालाच नाहीये, तेव्हा actually these fixed charges they should be waived off and not only deferred. Kindly take this further so that cabinet can take a decision on it. Thank you. गायकवाडजी, मगाशी आपले काही मुद्दे अर्धवट राहिले होते, तर आपण ते मुद्दे मांडू शकलात महाराष्ट्रासमोर. मी याच्यावर वेबिनार मध्ये पुढच्या काळामध्ये मला असं वाटतं की शेतीसाठीच लक्ष द्यायला लागेल. म्हणजे उद्योग तर येईलच, उद्योग येतील, बऱ्याच देशातनं लोक येतील भारतामध्ये, अट्रॅक्टिव्ह डेस्टिनेशन आहे. पण शेतमालाला त्याला जागतिक बाजारपेठ दाखवणं ही एक जर झालं तर खऱ्या अर्थानं बॉटम ऑफ द पिरामिडला आपल्याला मदत करता येईल आणि काम मोठं उभं करता येईल. म्हणजे त्याच्यामध्ये आदरणीय संजीव पेंढारकरजींना जी हळद लागते ती आम्ही त्यांना चांगली हळद बनवून देऊ, आलं लागत असेल आलं देऊ, असं काय काय जे चांगलं लागतंय भारतीय उद्योजकांना प्लस भारताबाहेर असं आपण देऊ शकतो. हा, तर सेम मुद्दा आता चंद्रकांत साळुंकेजींनी मांडला की एक्सपोर्टला खूप प्रमोशन करण्याची गरज आहे. आय थिंक जे लोक या पॅनेलवर आहेत आणि राजेंद्र दर्डाजी स्वतः आहेत, तर त्यांच्याकडनं आपण प्रेरणा घेऊन त्याचं जे फ्रेमवर्क आपण तयार करू शकतो. हे प्रश्न जे आहेत आपण सगळ्यांनी जे आज मांडलेले आहेत, काही मुद्दे, खूप छान सूचना ज्या महाराष्ट्र सरकारसाठी ज्या केल्या, ते लोकमत त्याला व्हाईट पेपरच्या द्वारे पोहोचवणार आहेत. आपण काही अजूनही मुद्दे जे आपल्याकडे असतील ते आपण आमच्यापर्यंत पोहोचवावेत आणि ते आम्ही रेड्डी साहेब आणि देसाईजींकडे पोहोचू, हे मी तुम्हाला ग्वाही देतो. थँक्यू. अजून बरेचसे प्रश्न आहेत, पण ते आपण नंतर हे करू शकतो, मी तुमच्याकडे पोहोचू. तर थँक्यू व्हेरी मच सगळ्यांना, की सगळ्यांनी खूप चांगले मुद्दे इथे मांडलेत. राजेंद्र दर्डाजी आमचे श्रद्धास्थान आहेत आणि खूपच चांगल्या पद्धतीने, म्हणजे साळुंकेजी आपण सुद्धा म्हटलं की 2 उद्योग मंत्री आणि त्यांच्यातला हा संवाद होता आणि आपण सगळ्यांनी लाईक अ करोलरी वी ऍडेड तर खूपच छान झालं सर. हे खूप अत्यंत उत्कृष्ट वेबिनार आपण आज लोकांसमोर सादर केला मला वाटतं, आणि यातून ऍक्च्युअल ज्या सूचना मिळतील आणि त्याला महाराष्ट्राच्या सरकारला त्याचा जो फायदा होईल तो मला वाटतं प्रचंड होईल. तर धन्यवाद सगळ्यांना परत एकदा. पेंढारकरजींनी सुद्धा खूप चांगल्या कल्पना दिल्यात. आज चंद्रकांत साळुंकेजी तर नेहमीच बॅटिंग करतात, ते दिल्लीपर्यंत बॅटिंग करतात, आणि आज गायकवाड साहेबांनी साताऱ्यामध्ये एक नवीन म्हणजे विश्वस्तरीय शेतकऱ्यांसाठी निर्माण केलं आहे, आणि मला असं वाटतं की उद्योजक नेहमीच त्यांच्याकडून प्रेरणा घेतात. आजचं एकूणच मला असं वाटतं की आज आपण जो वेबिनार या ठिकाणी घेतलाय, निश्चित याच्यातून काहीतरी आपण कोविडच्या धक्क्यातून सावरण्यासाठी या वेबिनार मधून होणाऱ्या विचार मंथनाचा नक्कीच उपयोग होईल, आणि आपण सुद्धा मला विचार मांडण्याची संधी दिली त्याबद्दल आभारी. धन्यवाद. धन्यवाद राजेंद्र बाबूजी. असंच आपण सतत भेटत राहूया. संजीवजी. हा, मला अनम्यूट केलं तुम्ही? हो, तुम्ही बोलू शकता. मला एक गोष्ट महत्वाची आमचे वडील नेहमी सांगायचे की बिझनेस करायचा असेल तर मारवाडी लोकांचं उदाहरण डोळ्यासमोर ठेव, कारण त्या मारवाडी लोकांमध्ये म्हण आहे की जहान जाय बैलगाडी वहा जाय मारवाडी. तिकडे पण आपलं ते काम करून इतके 24 तास डेडिकेटेड असतात की ते तिकडे जाऊन आपला फायदा शोधतील आणि करतील. आणि म्हणूनच लोकमत आज सगळ्या आपल्या महाराष्ट्रीयन लोकांना, मारवाडी लोकांनी आदर्श ठेवला पाहिजे. चंद्रकांत साहेब, माझा परिवार या राज्यामध्ये 350 वर्षापूर्वी आला, आणि त्यामुळे म्हणजे आपण फक्त माहिती म्हणून देतोय की 60 वर्षाच्या महाराष्ट्राच्या एकूण जडणघडणीत देशामध्ये एकाच परिवाराचे 2 उद्योग मंत्री झाले. देशामध्ये तुम्ही माहिती काढा. अरे वा. एका परिवाराचे बाबूजी, मी आपल्याला माहिती देऊ इच्छितो झाले.
आदरणीय जवाहरलालजी दर्डा माझे वडील होते, हो हो हो. राजेंद्र दर्डा, आम्ही दोघं राहिलो. कारण आम्ही आहोत, कारण महाराष्ट्र आहे, आम्ही मराठी आहोत, हे आमच्यासाठी अत्यंत महत्वाचं आहे. धन्यवाद. राजेंद्र बाबूजी, मला आठवतंय बाबूजी म्हणजे आमचे जवाहरलाल दर्डाजी जेव्हा उद्योग मंत्री होते ते माझ्या बऱ्याच कार्यक्रमाला ते आले होते. त्यावेळेला असा विषय आता म्हणाले संजीवजी की मारवाडी विषय आला, ते म्हणाले मी मारवाडी नाही, मी उद्योजकांचा पालक आहे म्हणे. मी कुठल्याही प्रकारचं नाही, मी उद्योग कसा वाढला पाहिजे महाराष्ट्रात, आणि विशेषतः त्यावेळेला त्यांनी जास्त लक्ष घातलं की लघु उद्योजक कसा मोठा झाला पाहिजे, तरच महाराष्ट्र मोठा होईल. त्यानंतरच बघा, जर उद्योग क्षेत्रामध्ये जर खऱ्या अर्थाने जे ट्रान्सफॉर्मेशन झालं असेल महाराष्ट्रात, तर बाबूजींमुळे झालेलं आहे. त्यामुळे Thank you. त्यांना विशेषतः आपण आज त्यांच्या स्मृतीला आपण खरोखर आठवण केली पाहिजे. थँक्यू. थँक्यू. पुन्हा एकदा धन्यवाद सगळ्यांना. थँक्यू व्हेरी मच. हॅव अ गुड डे. थँक्यू व्हेरी मच. नमस्कार. तुम्हाला